ऍक्च्युली मी पहिल्यांदा त्यांना एक पीपीटी पाठवली होती. मला असं होतं की पीपीटी द्वारे तुम्हाला त्याच्या प्राणायामाबद्दल अवगत करावं किंवा योग बद्दल अवगत करावं. योग जर म्हणलं तर हा बेसिकली जगण्याचा कॉन्सेप्ट आहे. आपण त्याला एक फिलॉसॉफी म्हणू, जगण्याची फिलॉसॉफी म्हणू. त्याच्यात अष्टांग योग आपण बघतो तर त्याच्यामध्ये 8 अंग वेगळे वेगळे आहेत. जसे यम आहे, नियम आहे, म्हणजे काही तुम्हाला फॉलो करायच्या हे आहेत, ज्याला आपण म्हणतो की काही रूल्स आहेत, यम नियम. त्याच्यानंतर आहे आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अशा अष्टांग योगचे पैलू आहेत. तर माझा टॉपिक हा होता प्राणायाम अँड रेस्पिरेटरी सिस्टम. तर प्राणायाम आधी, सर्वात आधी आपल्याला 3 प्रकारचे बोध असतात असं माहिती आहे. तर एक बोध जो असतो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की ऐकण्याने, त्याला म्हणतो आपण श्रुतप्रज्ञा. श्रुतप्रज्ञा याचा अर्थ काय की काय ऐकून, काही वाचून आपल्याला काही कळतं, पण ऍक्च्युअली त्याचा बोध होत नाही, ती प्रज्ञा पूर्ण जागत नाही. त्याच्यानंतर एक दुसरं आहे की आपल्याला मन आहे आणि विचार करण्याची ताकद आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक चिंतनमय प्रज्ञा असं एक सांगितलं जातं. त्यात दुसरा भाग आहे ज्याच्याने आपण तर्कवितर्क लावतो, आपली जे अनुभव आहेत त्याच्यावर, किंवा आपले जे आपण जे अभ्यास केलेले आहे त्याच्या ज्ञानातून आपण त्याचा तर्कवितर्क लावून काहीतरी समजण्याचा प्रयत्न करतो. आणि तिसरा जो बोध आहे त्याला भावनामयी प्रज्ञा म्हणलेले. आणि भावनामयी प्रज्ञा म्हणजे जेव्हा तुम्हाला कशाची अनुभूती होते, कशाच्या अनुभवातून काहीतरी आपल्याला मिळतं, आणि ते मला असं वाटतं की श्रुतप्रज्ञा आणि चिंतन प्रज्ञा ह्याच्यामध्ये जे ऐकलेलं आहे किंवा जे चिंतन केलेलं आहे हे विसरण्याची शक्यता असते. आणि जेव्हा एखादी भावनामय प्रज्ञा जागी होते तेव्हा आपण काहीतरी त्याच्यातून आपली बोधी जागते, आणि हे विसरण्यास थोडंसं अवघड होतं. हेही विसरलं जातं काळांतराने जर आपण प्रॅक्टिस नाही केली तर. पण आज मला असं वाटलं की प्राणायाम नुसतं पीपीटीवर किंवा नुसतं जर समजवण्यात, त्याचे काय काय पार्ट्स आहेत आणि कसं कसं केलं जातं हे समजवण्यापेक्षा मला असं वाटलं की प्रॅक्टिकली आपण काहीतरी करूयात, आणि प्रॅक्टिकली तुमच्याकडूनही करून घ्या. तर आता असं थोडंसं हेही झालं की ही वेळ कुठली आहे, तर ही वेळ करण्याची आहे का. तर माझं असं म्हणणं असतं वेळ कुठली चांगली किंवा वाईट नसते, पण वेळ ही आली आणि त्याचं आपण सोनं केलं तर मला असं वाटतं की ती वेळ चांगलीच आहे. आणि म्हणून मग ह्या वेळेत सुद्धा आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. मी फक्त काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचे आवर्तन सांगणार आहे, त्याची करण्याची प्रक्रिया सांगणार आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सातत्याने करायचंय. जर सातत्य ठेवलं तर मी आमच्या स्टुडंट्सला म्हणत असतो की पडा हुआ सोने से घसा हुआ पित्तल ज्यादा चमकता है ना. तर असं मला असं वाटतं की रोज जर आपण काही केलं सातत्याने, तर एका दगडाला सुद्धा घासायला चालू केलं तर दगड सुद्धा गुळगुळीत होतो आणि चमकायला लागतो. तर माझं असं म्हणणं आहे की सातत्य हे असलं पाहिजे. आणि आपण आज जे बघणार आहोत त्याच्यातून आपल्याला काही असं, मी असं म्हणणार नाही, थोडासा अनुभव होईल, थोडीशी प्रचिती होईल. आणि हे जर केल्याने जर आपल्याला काही कळत असेल तर मला असं वाटतं की जास्त चांगले. एखादी लर्निंग प्रोसेस कसं असते की त्याच्यात आपण म्हणतो कॉग्नेशन, कोनेशन आणि इफेक्ट. कॉग्नेशनचा अर्थ आहे असा की नोईंग, कोनेशनचा अर्थ आहे डुईंग, आणि इफेक्टचा अर्थ आहे फिलिंग. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कळली आणि ती जर आपण केली, ऍक्शन मध्ये उतरवली, आणि त्याची जर फिलिंग चांगली आली तर ती सातत्याने आपण करत जातो. ह्याला लर्निंग प्रोसेस म्हणतो आपण. तर मला असं वाटतं की आज आपण थोडंसं ह्याच्यामध्ये असा प्रयत्न करू की ह्याच्यातून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम बसण्याची स्थिती मी तुम्हाला सांगतो की ज्याला बसायची स्थिती पद्मासनामध्ये येतंय बसता, त्यांनी पद्मासनात बसावं. वज्रासनात बसता येते त्यांनी वज्रासनात बसावं. काही लोकांच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा वजनाचा प्रॉब्लेम असतो, त्यांनी सुखासन मध्ये बसावं. नाही ज्याला जमलं त्यांनी ऍटलिस्ट चेअरवर तरी बसून करावं. तर बसण्याच्या स्थितीमध्ये थोडंसं हे एक आपण काय म्हणतात लिनियंट घेतलेलं आहे, कारण त्याच्यावर लक्ष द्यायला नको. आपलं बेसिकली जे प्राणायाम करतोय ते आपण रेस्पिरेटरी सिस्टमचे मॅनिप्युलेशन्स करतोय. मॅनिप्युलेशन्स म्हणजे त्याच्यात बदल आणण्याचा प्रयत्न करतोय. तर मला असं वाटतं की बसण्याच्या स्थितीवर जास्त जोर न देता आपण करतोय का श्वसनासाठी आणि त्याची कॅपॅबिलिटी कशी वाढवण्याचा प्रयत्न करतोय ह्यावर थोडं फोकस करूयात. तर बसण्याच्या स्थितीमध्ये पहिले आपण जेव्हा करतो तेव्हा डोळे मिटून केलेलं चांगलं, पण आता आपण बघत आहोत त्यामुळे डोळे उघडे ठेवून केलेलं चालेल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पाठीचा कणा हा सरळ ठेवला तर त्याचे फायदे जास्त होतील. मी असं म्हणत नाही की फायदे 100% होतील, पण जेवढं आपण स्थिती जशी सांगितलेली आहे तशी केली तर त्याचे फायदे जास्तीत जास्त होतील आपल्याला.
असं म्हणत नाही की काही केलं, काहीतरी केलं तर काही ना काही होणारच आहे, काही ना काही फायदा होणार आहे. यदा कदाचित कमी जास्त होईल पण फायदा आपल्याला होणार आहे. तर आता पहिलं सर्वप्रथम आपल्याला काय करायचं की श्वसनक्रिया तयार करण्यासाठी पहिले प्राण आकर्षण हे 2 प्रक्रिया करायचे. तर प्राण आकर्षण म्हणजे काय करायचं आणि कसं करायचंय, त्याचा रेशिओ कसा असला पाहिजे. आता श्वसन करतो म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये 4 भागामध्ये करतो. पूरक, अंतरकुंभक, रेचक आणि बाह्यकुंभक हे 4 प्रकार असतात. जेव्हा आपण श्वसन करतो, आता असं म्हणलं जातं की आपल्याला कशाची जप करायची गरज नाहीये, कुठल्या कोणाचं नाव घेऊन जप करायची गरज नाही. आपला जप चालू आहे. तो कुठला जप चालू आहे, तर श्वासाचा जप चालू आहे. जसं सोहम म्हणजे घेतोय आपण आणि सोडतोय, तर ह्याच्यामध्ये एक जप चालू आहे, तर दुसरा जप करायची गरज नाही. फक्त श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं आपण बरंच काही साध्य करू शकतो याच्यातून. तर पहिलं प्रथम आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टमला रेडी करायचं, आपल्या श्वसन संस्थेला तयार करायचे. तर त्यासाठी आपण करणार आहोत की आपण आपलं, मी जसं आता सांगितलं त्या स्थितीत बसणार आहोत. हात आपले रिलॅक्स मांडीवर ठेवायचे, शोल्डरमध्ये कुठलाही स्ट्रेस नको आहे आणि श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. जेव्हा पहिला प्रक्रिया करू आपण तेव्हा व्हॉलंटरीली किंवा माइंडला असं तयार करतोय की श्वसन क्रियेला आपला मॅन्युप्युलेशन्स करायचे, त्याच्यामध्ये बदल घडून आणायचे किंवा काही फास्ट आणि काही स्लो श्वसनावर आपल्याला नियंत्रण आणायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय की पहिले श्वसन क्रियेला व्हॉलंटरीली किंवा माइंडफुली रेडी करायचंय. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय की प्राण आकर्षण. आता पहिलं त्याचं प्राण आकर्षण मध्ये 2 प्रक्रिया, 1 आणि 2. तर हे तुम्हाला झाल्यानंतर ह्याचे स्लाइड्स तुम्हाला पीपीटी जर पाहिजे असतील तर मी रिक्वेस्ट करतो ऑर्गनायझरला की तुमच्या बरोबर ते पीपीटी शेअर करावेत. त्याच्यामध्ये हे सर्वस्व काही दिलेलं आहे. आपण इथे प्रॅक्टिकल थोडासा प्रयत्न करूयात. तर बसायचंय, जसं मी बसण्याची स्थिती सांगितली तसं बसायचंय आणि नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडायचा आहे. तर श्वास आणि उच्छ्वास करतो आपण, जेव्हा इनहेलेशन आणि एक्झलेशन करतो तेव्हा त्याचा एक रेशिओ असतो. तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ आत श्वास ठेवायचा आहे. याच्याने काय होणार आहे की ऑक्सिजन जे काही आपण हवेतून घेतोय, आता ऑक्सिजनचं प्रमाण साधारणतः 20.95 म्हणजे साधारणतः 21% असं समजूयात. मॅक्सिमम टक्के हा नायट्रोजनचा आहे, 78% नायट्रोजन आहे आणि राहिलेले इनर्ट गॅसेस आहे. तर ह्याच्यामध्ये 0.04% हे कार्बन डायऑक्साईड आहे. तर ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% आहे. तर जेव्हा आपण श्वास घेतो, समजा 100 ml श्वास घेतला तर त्याच्यात 21 mlच आपल्याला ऑक्सिजन मिळणार आहे आणि बाकीचं हे नायट्रोजन आणि बाकीचे इतर गॅसेस आत जाणार आहेत. तर जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन जेव्हा आत जातं तेव्हा त्याला वापर करण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे. आणि म्हणून काय करायचंय की हा रेशिओ जो आहे श्वास आणि उच्छ्वासचा, इनहेलेशन आणि एक्झलेशनचा, तो 1:2 ठेवायचा आहे. तर मी तुम्हाला फक्त हातावर काउंटिंग मोजून दाखवणार आहे आणि त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. तर नाकाने श्वास घेणार आहोत आणि नाकाने सोडणार आहोत. तर मी क्लिअरली दिसत असेल तर वेल अँड गुड. मला इथे माझ्या स्क्रीनवर तर मी दिसतोय, तर सगळ्यांना जर दिसत असेल तर वेल अँड गुड. माझे हातही मोकळे दिसत आहेत तुम्हाला, मी खुर्चीवर बसलेला आहे. आणि आपल्याला आता श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि नाकानेच सोडायचा आहे आणि 1:2 रेशिओ मध्ये. म्हणजे आता बघा मी पहिल्यांदा काउंट करतो हातावर, तसं मी श्वास घेतोय म्हणून मी बोलू शकणार नाही आणि मी हातावर काउंट करून दाखवेन. आणि हाताची ऍक्शन अशी केली की समजायचं मी श्वास घेतोय, हाताची ऍक्शन अशी केली खाली केली की समजायचं की मी श्वास सोडतोय. तर एवढं थोडंसं लक्ष द्या त्याच्याकडे. तर पहिल्यांदा आपण करूयात नाकाने श्वास घेणे आणि नाकाने सोडणे. पहिल्यांदा 5 काउंट आपण श्वास घेऊ आणि 10 काउंट आपण श्वास सोडूया. चालेल? चलो. वर्षातून 2दा मीटिंग झाली. हो. कुणाची प्लेसमेंट केली, कुणाचं राहिलं, कुणाचं काय पैसे काय चाललंय, काय चाललंय, ही प्रक्रिया मी केलेली आहे. श्वास घेणं आणि सोडणं, त्याला 1:2चं आपण हे दिलेलं आहे, रेशिओ दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता नाकाने घेतला श्वास आणि नाकाने सोडला. हे आपल्याला 3 ते 5 वेळा स्टार्टिंगला करायचंय जेव्हा सुरू करणारे प्राणायाम. दुसरी प्रक्रिया याच्यामधून नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. तोंडाने सोडताना आपण स्ट्रॉ कसा धरतो तोंडामध्ये, तर त्या पद्धतीने आपल्याला श्वास सोडायचा आहे. तर श्वास घेताना 5 काउंट घेणार आहे आणि सोडताना आपण 10 काउंट मध्ये सोडणार आहे. तर मी आता एक करून दाखवतोय आणि हाताची मुवमेंट दाखवतोय. जेव्हा असा हात वर करतोय तेव्हा मी श्वास घेतोय आणि जेव्हा खाली करतोय तेव्हा श्वास सोडतोय. तर थोडंसं लक्ष द्या, करायचा प्रयत्न करा. फार आपण अवघड करत नाहीये. ऑफिसमध्ये असाल तरी बसल्या जागी आपण हे अगदी सहजपणे करू शकतो या गोष्टी. तर हे थोडासा प्रयत्न करायचा आहे. आता दुसरा प्रकार प्राण आकर्षणचा.
आता ही प्रक्रिया सुद्धा तुम्हाला साधारणतः 3 ते 5 वेळा करायची, जेणेकरून आपलं व्हॉलंटरी लक्ष आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमकडे जाईल. दुसरा याच्यात प्राणायाम आपल्याला जोडायचा आहे, जो भस्त्रिका. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारांनी आपण करू शकतो आणि श्वसन सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी करू शकतो. तर मी तुम्हाला एक 5 आवर्तन त्याचे दाखवीन. तर एक हाताच्या साह्याने करणारे आणि श्वसन सुद्धा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करणारे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं, भस्त्रिकेमध्ये जसं लोहाराचा भाता असतो तसं आपल्याला श्वसन क्रिया, आपली छाती वर आणि खाली मॅक्सिमम इनहेलेशन आणि मॅक्सिमम एक्झलेशन, जास्तीत जास्त श्वास घ्यायचा आणि जास्तीत जास्त श्वास याच्याने काय होतंय, शुद्धीकरण होणार आहे. माने सरांचा माईक चालू आहे करण्याची. माने सर, तुमचा माईक चालू. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. त्यामध्ये काय करायचंय, आपल्याला श्वसन क्रिया करायची आणि हाताच्या साह्याने पहिले दाखवणारे 2 प्रकार त्याच्यात ब्रीदिंगचे दाखवणारे आणि त्याच्यानंतर मी हात न हलवता, ज्याला कोणाला जमत नाहीये त्यांनी ही प्रक्रिया हात न हलवता सुद्धा करता येईल. तर मी 5-5 आवर्तन दाखवीन. तर आपल्याला भस्त्रिका करताना हात वर घेऊन जायचा आहे, वर घेऊन गेल्यावर स्ट्रेट ठेवायचा आहे आणि खाली आणताना छातीच्या समोर आणि बाजूने त्याला जोरात असं आणायचंय आणि श्वास बाहेर सोडायचा. वर घेऊन जाताना श्वास आत, बाहेर आणताना श्वास बाहेर. तर मी याच्यामध्ये 2 प्रकारचे श्वसन दाखवणार आहे. तर बघा, 5-5 आवर्तन दाखवेन. पहिल्या प्रकारात कसं श्वसन करायचंय. आता हे 5 आवर्तन झाले. ह्याच्यामध्ये मी श्वसनाचा एक प्रक्रिया दाखवली, जेणेकरून आतून जसं हसताना आपले श्वसन होतं तसं प्रकार करायचा आहे. आणि दुसरी भस्त्रिका पुन्हा हातानेच करायची. त्याच्यामध्ये श्वसन कसं करायचंय, तर जेव्हा आपण शिंकरतो किंवा शिंकतो जेव्हा नाकाने, तर त्याचा श्वास घ्यायचा. आता हे 5 आवर्तन मी तुम्हाला दाखवली. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हाताने आपण ह्याच्या सहाय्याने केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला श्वास जास्तीत जास्त घेता येईल आणि जास्तीत जास्त फोर्सफुली म्हणजे वेगाने आपल्याला सोडता येईल. आता ज्याला जमत नाही हाताने, त्यांनी फक्त हात मांडीवर ठेवायचा आहे आणि मोठा श्वास घेऊन मोठा श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून छाती आणि पोट फुगलं पाहिजे श्वास घेतल्यानंतर, आणि जेव्हा आपण सोडतोय तेव्हा छाती आणि पोट खाली गेलं पाहिजे. तर मी एक 5 आवर्तन ह्याचे दाखवतो. असे 5 आवर्तन केलेत. आता हे किती करायचे, तर साधारण जेव्हा तुम्ही चालू करता तेव्हा 21चे आवर्तन जर केले, 21 किंवा 11नी चालू केले आणि रेपिटेशन्स एवढे करायचे आहेत आणि साधारणतः 2 ते 3 सेट केले, तर जसं जसं अडॅप्ट होत जाईल तसं तसं तुम्ही वाढवत जाऊ शकता. आज मी तुमच्यासाठी सांगतो की मी साधारणतः 20-25 वर्षापासून करतोय, म्हणून आज मला जमतंय की हे 1100 वेळा मी करतो नॉनस्टॉप, हात वर घेऊन खाली घेऊन. तर आता हे जमायला थोडासा वेळ लागलेला आहे त्याच्यासाठी. तर आपल्याला किती करायचंय, 11, 21 वेळा, पुन्हा 51 वेळा असं जर रेपिटेशन्स करत गेला तर साधारणतः 100 आवर्तन करता आले तर खूप चांगलं. आणि हे आवर्तन सावकाश सावकाश आपल्याला वाढवायचे, आपल्या कुवतीप्रमाणे आपल्याला वाढवायचे आणि आपली जशी एबिलिटी आहे तशी ते वाढवण्याचा प्रयत्न करायचा. हे झाल्यानंतर नेक्स्ट हा झाला भस्त्रिकेचा प्रकार. पुढचं प्रक्रिया आहे ते आपल्याला हे करायचंय की कपालभाती करायचंय. बरेच जण याला कपालभाती म्हणतात, पण ऍक्च्युअली कपालभाती. त्याच्यामध्ये काय आहे की बेसिकली छोटा श्वास घ्यायचा पाहिजे, आला नाही पाहिजे. जेव्हा पहिले जमत नाही त्यांनी लोकांनी पोटावर हात ठेवायचा आहे आणि छोटा श्वास, ह्याला प्राणायामात घेतलेला आहे, शुद्धीक्रिया सुद्धा. सावकाश श्वास आपल्याला सोडतोय तेव्हा आपलं पोट आत गेलं पाहिजे याची दक्षता घ्यायची. श्वास आवाज नाही आला पाहिजे, श्वास सोडताना आला पाहिजे. मी तुम्हाला ह्याचे 11 आवर्तन करून दाखवतो, पोटावर हात ठेवून सुद्धा करून दाखवतो. तर आपल्याला ह्याचे आवर्तन किती करायचे, तर स्टार्टिंगला चालू करताना साधारणतः 21-51 पासून चालू करायचे. आता 21 हा आकडा का बरं, 108चा आकडा का बरं, तर ह्याच्या मागे बरंच तथ्य आहे. 21 हा आकडा ह्याच्यासाठी आहे की आपली एक होमिओस्टेसिस सायकल असते जी बॉडीमध्ये कम्प्लीट होत असते, त्याला साधारणतः 21 दिवस लागतात आणि म्हणून 21 या आकड्याला महत्व आहे. 108 का प्रदक्षिणा घालताना आपण म्हणतो 108 प्रदक्षिणा, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी तथ्य आहे की आपल्या ह्या नाड्या गेलेल्या असतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मेरिडियन्स म्हणतो. ह्या 54 नाड्या अशा गेलेल्या आहेत
ज्याचं काउंटिंग 108 होतं आणि म्हणून सगळं बॉडीशी रिलेटेड आहे. 7 म्हणलेलं आहे, 21 म्हणलेलं आहे, 108 म्हणलेलं आहे, हे सगळं बॉडीशी कोरिलेट केलेले आहेत. 7 का तर 7 चक्र असतात बॉडी मधले, तर त्याच्यासाठी ते म्हणलेलं आहे आणि म्हणून या सगळ्यांचं महत्व आहे. आणि म्हणून मी तुम्हाला 21, 51 किंवा 108 असं 101 असं हे सांगतोय आकडे. तर त्याच्यासाठी आता आशिष सर, हाँ, तर एक आपल्याला असं करायचंय. आशीष सर, आपका माइक चालू हो रहा है. तर आपल्याला आवर्तन 11 दाखवणार आहे मी, ज्याला आपण कपालभाती म्हणतो. आता हे हात ह्याच्यासाठी ठेवला की आपल्याला एक दक्षता घ्यायची, श्वास सोडताना पोट आपलं आत गेलं पाहिजे. हे बऱ्याच जणांचं उलट होत असतं. श्वास सोडताना पोट बाहेर येतं. तर हे असं उलट न करता सरळ होण्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडे दिवस प्रॅक्टिस करण्यासाठी हातावर पोटावर हात ठेवायचा आणि हाताने पोट मागे ढकलायचं जेव्हा आपण श्वास सोडतोय. तर हे थोडंसं लक्ष द्यायचंय. हे जसं जसं जमेल तुम्हाला नंतर तुम्ही हात काढून सुद्धा करू शकता. मी तुम्हाला आता त्याचे 11 आवर्तन दाखवणार आहे. आता हे किती करायचे, तर साधारणतः मी तुम्हाला सांगितलं की सुरू करता वेळेस तुम्ही 21 नी सुरू करा, त्याचे 3-3 सेट्स करा. 21 चे, मग 51 चे सेट्स करा, 101 चे. तर आज मी तुम्हाला सांगतो, माझी प्रॅक्टिस एवढी आहे की आज मी दररोज 2100 करतो, ते कंटिन्युअस 2100 कपालभातीची प्रॅक्टिस करतो. आता हे झाल्यानंतर काय करायचंय तुम्हाला, कपालभाती झाल्यानंतर अग्निसारचा प्रयोग करायचा. अग्निसार म्हणजे काय करायचंय, जोरात श्वास बाहेर सोडायचा, एक्झलेशन म्हणतो, फोर्सफुल एक्झलेशन करायचंय. पोट आणि श्वास थांबवायचा आहे तुम्हाला, थांबून त्याला आपण बाह्य कुंभक म्हणतो. आणि काय करायचंय, उभं राहायचंय किंवा बसूनच सुद्धा ओटी पोट आपल्याला आत खेचायचंय आणि बाहेर सोडायचं. हा व्हॉलंटरी प्रयोग करायचा आहे. हे पहिल्यांदा जमणार नाही, ज्याला मसल कंट्रोल नाही त्याला हे जमणार नाही, पण सावकाश केल्याने हे जमेल तुम्हाला. तर ह्याला अग्निसार आपण म्हणतो. तर याचा प्रयोग करायचा आहे. मी तुम्हाला दाखवतोय, कदाचित इथे दिसणार नाही तुम्हाला व्यवस्थित, पण मी एक दाखवतोय तुम्हाला. जोरात श्वास बाहेर सोडायचा आहे, श्वास होल्ड करायचा आहे, ज्याला आपण बाह्य कुंभक म्हणतो. म्हणजे श्वास न घेता होल्ड करून ठेवायचा आहे, तसाच थांबून ठेवायचा आहे आणि पोटाचा मुवमेंट करायचे तुम्हाला. पोट आत खेचायचंय नाभीपासून आणि जोरात बाहेर फेकायचंय. तर मी इथे दाखवतो तुम्हाला, कदाचित दिसेल न दिसेल मला माहित नाही, पण हा प्रयोग बघूया. त्याला अग्निसार म्हणूया. आता हे किती वेळा करायचंय, तर साधारणतः आपला श्वास आपण जेवढ्या वेळ थांबवू शकतो तेवढ्या वेळा करायचंय. तर साधारणतः माझ्याकडूनही आता ते साधारणतः 40 ते 50 वेळा होतं श्वास थांबवल्यावर. तर तुम्ही प्रयोग करा आणि स्टार्टिंगला 5 पासून सुरुवात करा. 5 वेळा तरी मुवमेंट झाली पाहिजे तुमच्या पोटाची, आत आणि बाहेर, ह्याचा प्रयत्न करायचा आहे. पण एवढं लक्षात घ्यायचंय की तुम्हाला श्वास बाहेर सोडून हा प्रयत्न करायचा आहे, एवढं थोडंसं लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट आहे, आपण करूयात आता त्याच्यानंतर अनुलोम विलोम. अनुलोम विलोम कसं करायचंय, तर 2 प्रकारे करू शकता. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे. त्याच नागपुडीने ज्यांनी सोडलाय त्यांनी घ्यायचा आहे आणि सोडायचा. आता ह्याच्यामध्ये रेशिओ कसा राहील, तर रेशिओ साधारणतः 1:2 चा राहील. म्हणजे घेताना 5 काउंट तर सोडताना 10 काउंट, पुन्हा घेताना 5 काउंट आणि सोडताना 10 काउंट. तर मी तुम्हाला 1-2 आवर्तन पहिल्या प्रकारात करून दाखवतो. जसं जसं ऍडव्हान्स स्टेज होईल तसं तसं अनुलोम विलोम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकता. तेही तुम्हाला मी 1-2 आवर्तन करून दाखवेन. तर पहिल्यांदा बघा, मी जसा हात असा घेऊन चाललोय, तर हात असा जेव्हा घेऊन चाललोय आणि उलट व्ही काढायचे, हात न उचलता. आपल्याला प्रत्येक वेळेस उलट व्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. असं उलटा व्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हाताने नाही करायचं, मी हे तुम्हाला फक्त दाखवण्याकरता करतोय. किंवा जेव्हा मी करणार आहे तेव्हा मी बोलू शकणार नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला हाताने दाखवणार आहे. तर पहिलं बोटाची प्रक्रिया अशी की बोट असे आपल्याला धरायचे. कसे धरायचे, तर आपली हे अंगठी ज्याच्यात घालतो ते बोट आणि अंगठा. तर याचा करताना खूप दाबायचं नाही असं ह्याच्यानी, तर फक्त आपल्याला टच करून ठेवायचंय. ह्याचं हे जे असतं त्याला काय म्हणतो आपण, जे त्याचे स्ट्रक्चर जे असतं ते आपल्या नागपुडीसारखं असतं आणि म्हणून त्याला फारसं दाबावसं लागत नाही आणि म्हणून या 2 ह्याचा प्रयोग करायचा आपल्याला. तर मी पहिले दाखवतो तुम्हाला आणि त्या पद्धतीने तुम्ही करत असाल बरोबर तर करा. तर बघा किती करायचंय, तर 5 काउंट आत घेतोय आणि 10 काउंट बाहेर सोडतोय.
ज्या नाकाने सोडलेले त्याच नाकाने पुन्हा घेतो आणि पुन्हा सोडतो. आपल्याला उलटा व्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, तो सुद्धा हात न उचलता. जरा एक लक्ष घ्या, बघा. त्याच नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा आहे. आता हे साधारण ह्याचे आवर्तन आपल्याला 12 किंवा 24 वेळा करायचे, कारण दोन्ही नाकपुडीने तेवढेच आवर्तन आपले झाले पाहिजेत. ह्याचं हे करायचंय जेवढा वेळ, आणि हा वेळ तुम्हाला वाढवायचा आहे आत घेण्याचा, श्वास घेण्याचा आणि श्वास बाहेर सोडण्याचा. साधारणतः आपण 10 सेकंद जर घेतले तर 20 सेकंद बाहेर सोडायचे, पुन्हा 10 सेकंद घेतले तर 20 सेकंद. हा पहिला प्रकार झाला. थोडा ऍडव्हान्स झालं की तुम्हाला असंही करता येईल की श्वास घ्यायचा आहे, दोन्ही नाकपुड्या बंद करायचा आहे, अंतरकुंभक करायचंय, श्वास सोडायचा आहे, बाह्य कुंभक करायचंय, अशी प्रक्रिया करायची. तर जेव्हा तुम्ही अंतरकुंभक करणार आहात तेव्हा 2 बंद लावायचे. तुम्हाला 2 बंद कुठले लावायचे, तर जालंधर बंद आणि मूल बंद. जेव्हा आपण आपला ऍनस कॉन्ट्रॅक्ट करतो किंवा गुदद्वार जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करतो त्याला आपण मूलबंद म्हणतो, आणि जेव्हा हनोटी छातीला लावतो तेव्हा याला जालंधर बंद म्हणतो, जेणेकरून आपण तेव्हा थुंका किंवा आपला सलाइवा गिळू शकणार नाही, आणि गिळायचा नाहीये कारण आपण श्वसन प्रक्रियेबरोबर काम करत आहोत. तर थोडंसं बघा, हे एक तुम्हाला आवर्तन दाखवतो. तर पहिल्यांदा बघा काय करायचंय, या नाकपुडीने श्वास घेतला, एक आवर्तन करताना 4 हे आणि 4 हे असे होणार आहेत. तर 1:2:2 असं करायचंय. त्याला 1:2:2 असं करायचंय. म्हणजे श्वास 5 काउंट घेतला तर श्वास अंतरकुंभक आपल्याला 10 काउंट करायचा. बाह्य श्वास जेव्हा सोडतोय, ज्याला आपण रेचक म्हणतो, रेचक पुन्हा 10 काउंट मध्ये करायचं, आणि रेचक झाल्यानंतर बाह्य कुंभक हे पुन्हा 10 काउंट मध्ये करायचंय. हे थोडंसं ऍडव्हान्स झाल्यानंतर हे जमायला लागेल, कारण त्याच्यामध्ये पुन्हा बंद कसे लावायचे याबाबत आपण प्रॅक्टिकली जेव्हा भेटू तेव्हा ते जास्त हे चांगलं कळेल. तर जेव्हा अंतरकुंभक करतो तेव्हा 2 बंद, आणि जेव्हा बाह्य कुंभक करतो तेव्हा 3 बंद लावायचे. जेव्हा अंतरकुंभक करतो तेव्हा जालंधर बंद आणि मूल बंद, आणि जेव्हा बाह्य कुंभक करतोय तेव्हा जालंधर बंद, उड्डाण बंद आणि मूल बंद. उड्डाण बंद म्हणजे नाभी आपल्याला आतमध्ये आपल्या मेरुदंडाकडे खेचायची आहे, हे तुम्हाला करायचंय. तर ह्याला आपण अनुलोम विलोम म्हणतो. त्यानंतर तुम्हाला ह्याचे आवर्तन किती करायचे, तर तुम्हाला जसं जसं जमेल, जसं जसं प्रॅक्टिस होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करत जाल, जेवढं जेवढं तुम्हाला त्याला सस्टेन करता येईल तर तेवढं तुम्हाला ते वाढवायचं. ह्याच्याने खूप तुम्हाला फायदा होणार. त्यानंतर आपण बघूयात उज्जयीचे प्रकार. तर उज्जयी करताना काय करायचंय, तर आपण जसं घोरतो झोपल्यानंतर, किंवा आपल्याला माहित नसतं आपण कसं घोरतो, तर दुसऱ्या लोकांना घोरताना आपण पाहिलेलं आहे. तर घोरताना श्वास घेतानाही आवाज येतो आणि श्वास सोडतानाही आवाज येतो. आपली ऍक्च्युअली ही पडजीभ जी असते ती थोडीशी खाली पडते, त्याचा कंट्रोल नसतो त्या मसलवर, आणि म्हणून घोरण्याची. आता ही घोरण्याची प्रक्रिया आपल्याला व्हॉलंटरीली जागे असताना करायची. तर ती कशी करायची, तर बघा, पहिल्यांदा हात आपले ध्यान मुद्रामध्ये हात आपल्या मांडीवर ठेवायचे, शोल्डर रिलॅक्स ठेवायचे. श्वास आत घेतानाही घोरायचा आवाज झाला पाहिजे, श्वास बाहेर सोडताना. उज्जयिनी बॉडीमध्ये हीट जनरेट होती, म्हणून उन्हाळ्यामध्ये हे प्रक्रिया थोडीशी कमी करायची. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं याचे आवर्तन वाढवले तरी चालतील, रेपिटेशन वाढवले तर. बघा, मी एक एक रेपिटेशन दाखवतो. ते 4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर पहिला प्रकार आपण हात ह्याच्यावर ठेवून करतोय. आता मी झोपले असं समजू नका, मी जागेपणी घोरण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं आहे, आपल्या नाभीच्या रेषेमध्ये आपले हात असे ठेवायचे आहेत बाजूला. तुम्हाला कदाचित दिसत असेल, इथे मी तुम्हाला उठून दाखवतो. आणि श्वास जेव्हा घेतोय तेव्हा हे बाहेर गेलं पाहिजे, श्वास जेव्हा सोडतोय तेव्हा हे आत आलं पाहिजे, तेवढं करायचंय. तर मी दुसरी प्रक्रिया दाखवतोय. पुन्हा तुम्हाला श्वास घेताना घोरायचं आणि श्वास सोडताना पुन्हा असं घोरायचंय. हे पुन्हा 3 वेळा करायचे. तिसरी प्रक्रिया, आपल्याला छातीकडे इथे हात ठेवायचा आहे
आणि जेव्हा श्वास घेणार आहे तेव्हा हे बाहेर आणि श्वास सोडणार आहे तेव्हा हे आत आणायची प्रक्रिया करायची. तर श्वास घेताना बाहेर गेलं, श्वास सोडताना पुन्हा आवाज करत आपल्याला करायचंय घोरण्याचा. आणि चौथी प्रक्रिया हात फोल्ड करायचे जसे विवेकानंदांचे हात असतात तसे, आणि वर डोक्याच्या वर घेऊन जाताना तुम्हाला हे करायचंय, श्वास आत घ्यायचाय आणि असं खाली आणताना श्वास बाहेर सोडायचा आहे. तर बऱ्याचदा असं करतो आपण, स्पोर्ट्समध्ये सुद्धा बघतो की जेव्हा स्ट्रेच करतो बॉडी तेव्हा आपल्याला इनहेलेशन करायला सांगतात आपले कोचेस, आणि जेव्हा बेंड करतो किंवा कॉन्ट्रॅक्ट करतो तेव्हा एक्झलेशन सांगतात. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा, एक आवर्तन दाखवतो. हे असे तुम्हाला साधारणतः उन्हाळ्यामध्ये 3-3 जरी आवर्तन केले तरी ते साधारणतः 312 असे आवर्तन होतील. हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जास्त केले तरी चालतील, कारण त्याच्यातून हीट जनरेट होते तुमच्या बॉडीमध्ये आणि ते तुम्हाला फायदेशीर असते. हे झाल्यानंतर नेक्स्ट आपण करूयात शीतली, शीतकारी आणि वायुशा. याच्यामध्ये काय करायचे, तुम्हाला दातावर दात ठेवायचे, त्याच्यात आपल्या बॉडीमध्ये थंडी निर्माण होणार आहे, गार होणार आहे. तर आपण त्या दातावर दात ठेवायचे आणि जीभ मागून दाताला लावायचे आणि श्वास लाळेसगत आत ओढायचा आणि श्वास आणि लाळ गिळायची आपल्याला, आणि नाकाने श्वास, तोंड बंद करून नाकाने श्वास सोडायचा. मी एक तुम्हाला दाखवतो, त्याच्यानंतर याची आवर्तन किती करायचे ते सांगतो तुम्हाला. आणि नाकाने श्वास तुम्हाला बाहेर सोडायचा. लाळ आणि श्वास गिळायचा आहे आपल्याला, जसं आपण पाणी गिळतो किंवा अन्न गिळतो तसं गिळायचं आहे आणि नाकाने श्वास सोडायचा आहे. हे एक झालं तुमचं शीतली. शीतकारीमध्ये काय करायचंय की आपल्याला जिभेची पुंगळी करायची आणि तोंडात लाळ तयार करायची, आणि जिभेची पुंगळी जसं स्ट्रॉने आपण ओढतो एखादं कोल्ड्रिंक वगैरे पितो, तर तशा पद्धतीने आपल्याला श्वास आत घ्यायचा आहे आणि तो श्वास लाळेसगट गिळायचा आहे तोंड बंद करून, आणि नाकाने तो श्वास सोडायचा आहे पुन्हा. तर एक मी तुम्हाला दाखवतो, ह्याचे आवर्तन तुम्ही 3 वगैरे केले तर चालतील. सर्दीमध्ये कमी करायचे, उन्हाळ्यात त्याला जास्त केलं तर जास्त फायदेशीर होणार आहे. तर जिभेची पुंगळी करायची. आता ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा होतो की 10 पैकी 7 जणांना हे जमतं आणि 3 जणांना जमत नाही. तर ज्याला जमत नाही त्याच्यासाठी त्यांनी पर्याय दिलेला आहे की जिभेचं टोक जे आहे ते आपल्या आतून टाळूला लावायचे असं, आणि श्वास घ्यायचा आहे लाळेसगट आणि गिळायचा आहे तोंडाने, तोंड बंद करून, आणि नाकाने श्वास सोडायचा आहे. मी तुम्हाला दोन्ही प्रकार एक एकदा दाखवतो. दुसरा प्रकार तोच, ज्याला पुंगळी करणं जमत नाही ओठाची, जिभेची, त्यांनी टाळूला लावायचंय आणि आत श्वास घ्यायचा आहे, गिळायचा. तिसरा आहे तुम्हाला करायचंय आता वायुशा. वायुशा म्हणजे ह्याला डायजेशनसाठी, हे जेव्हा इंडायजेशन वगैरे होतं तेव्हा सोडा वगैरे घेण्याची गरज नाही, आणि रोज जर केलं तर जास्त फायदेशीर आहे. कारण बरंचसं अन्न आपण काय करतो, घाईच्या नादामध्ये अन्नामध्ये व्यवस्थित सलाइवा मिक्स होत नाही, व्यवस्थित चावत नाही आणि ते गिळलं जातं आणि मग इंडायजेशन वगैरे होतं, आपल्याला अपचन होतं. त्याच्यासाठी मग पुन्हा आपण इनो वगैरे घेतो आणि मग पोटात गॅसेस होतात वगैरे. तर त्याच्यासाठी एक असं आहे की आपण शिट्टी फुंकतो किंवा शीळ घालतो तेव्हा ओठाचा जसा गोलाकार करतो तसा गोलाकार करायचा आहे, तोंडात लाळ तयार करायची आणि तोंडाने श्वास आत घ्यायचा आहे, लाळेसगट श्वास गिळायचा आहे आणि नाकाने तो पुन्हा सोडायचा आहे. एकदा प्रयत्न करूयात, मी एक तुम्हाला दाखवतो. नाकाने श्वास सोडायचा आहे. ही प्रक्रिया करायची तुम्हाला, आणि हे साधारणतः तुम्ही 10-11 वेळा जरी केलं तरी चालेल. आणि जेव्हा तुम्हाला इंडायजेशन किंवा अपचन होतंय तेव्हा कुठल्याही वेळेस केलं तरीही चालेल तुम्हाला हे. आता हे सगळ्या प्रक्रिया जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केल्या, म्हणजे 3:30 ते 5:30च्या दरम्यान, ह्या ज्या दरम्यान केल्या, तर त्याचा 100% फायदा होतो असं म्हणतात. पण ज्याला जमलं नाही त्यांनी कधी ना कधी दिवसातून करावं. फक्त एवढं लक्षात घ्यायचंय की जेवल्यानंतर साधारणतः 4 ते 5 तासानंतर करायचंय, किंवा पोट रिकामा असताना जर केलं तर जास्त फायदेशीर होईल. आता हे झालं शीतली हे. आता त्याच्यानंतर आपण करूयात भ्रामरी. भ्रामरीमध्ये काय करायचंय की भुंगा जसा आवाज करतो तसा आवाज करायचा आहे, पण ते करताना खेचरी मुद्रा करायची तुम्हाला. जीभ जी आहे ती मागे पडजिभेकडे घेऊन जायची आणि जास्तीत जास्त आत पोलावर घेऊन जाऊन असा आवाज करायचा. तर मी तुम्हाला एक आवर्तन दाखवतो. श्वास पूर्ण आत भरायचा आणि सावकाश श्वास सोडायचा आहे. बोटाची स्थिती अशी असणार आहे की कानाचे पडदे आपण बंद करायचे, तर्जनी ह्याच्यावर राहील तुमच्या फोरहेडवर, कपाळावर,
आणि मधलं बोट जे आहे तुमचं टियर ग्लँडवर, अश्रू पिंड जिथे असतं तिथे ठेवायचंय, आणि दुसरे दोन बोट ते नाकावर थोडेसे नाकपुडीवर ठेवायचे आणि थोडीशी नाकपुडी दाबण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून श्वास थोडा सावकाश जाईल. एकदम जर श्वास निघून गेला तर आपल्याला जास्त वेळ करता येणार नाही. जेवढं प्रोलॉंग करता येईल, जेवढं जास्त वेळ करता येईल याचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला एक आवर्तन करून दाखवतो. याच्यामध्ये तुम्हाला हे साधारणतः 5 ते 7 वेळा, आणि जे विद्यार्थी दशेत आहेत त्यांनी जास्त वेळा केलं तर चालेल, कारण ह्याच्याने असं म्हणलं जातं की ब्रेन सेल्स ऍक्टिव्ह होतात त्या आवाजाने, आणि ते जास्तीत जास्त ग्रहण करण्याच्या स्थितीमध्ये असतात, आणि म्हणून हे तुम्हाला विद्यार्थी स्थितीमध्ये जास्त करण्याची आवश्यकता आहे. इव्हन अल्झायमर वगैरे होण्याचे चान्सेस असतात एजिंग मध्ये, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे सगळं. तर ह्याचा अर्थ असा नाही की मधल्या लोकांनी करायचं नाही, तर सगळ्यांनी केलं तर त्याचा फायदा होणार आहे. ते स्पेसिफिक फायदे सांगतोय त्याचे. कान बंद करायचं, श्वास पूर्ण आत घ्यायचा आहे. बोटांची स्थिती बघा, श्वास पूर्ण आत घेतलेला आहे. आता काय केलेलं आहे मी, ज्यावेळेस आवाज करतोय तेव्हा जिभेचं टोक हे जास्तीत जास्त मागे पडजीभ जिथे असते तिथे घेऊन जायचं, ज्याला आपण पिनल ग्लँड म्हणतो. त्याचं ऍक्च्युअली असं म्हणलं जातं की तिथून अमृत निघत असतं पिनल ग्लँड मधून, तर ते तिथे आपल्याला खेचरी मुद्रा करायची, म्हणजे आपलं जे जिभेचं टोक आहे ते जास्तीत जास्त मागे घेऊन जायचा प्रयत्न करायचा. हे झालं तुमचं भ्रामरी. आता शेवटच्या टप्प्यावर आपण उद्गीत प्राणायाम म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याला ओंकार करायचा. त्याच्यामध्ये लघु करू शकता आणि दीर्घ ओंकार करू शकता. त्याच्यामध्ये अ, उ आणि म चा उच्चार झाला पाहिजे. अ हा नाभीपासून निघाला पाहिजे, उ साधारणतः कंठापर्यंत आला पाहिजे, आणि मकार हा तुमच्या टाळूपर्यंत गेला पाहिजे. तर असा त्याचा ऍक्च्युअली तो व्हिज्युअलाइज करायचा आपल्याला की साऊंड असा जातोय, तर अ, उ आणि म चा उच्चार करायचा. ह्याच्यामध्ये सुद्धा जर रेशिओ ठेवला तर जास्त चांगलं. 1:4:2 असा जर रेशिओ ठेवला, म्हणजे 5 काउंट आपण अकार, उकार 20 काउंट आणि पुन्हा 10 काउंट मकार, असं जर केलं तर जास्त चांगलंय. एक हा दीर्घ ओंकार झाला. आणि लघु ओंकार असं करायचा की तुम्हाला एक श्वास घ्यायचा आहे आणि साधारणतः किती वेळा, 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा ओंकार म्हणता येईल का. जर जमलं तेवढा श्वास पुरला तर 51 वेळा सुद्धा तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला दोन्ही प्रकार एक एकदा करून दाखवतो, आणि त्यानंतर तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची त्याची. तर आधी दीर्घ ओंकार करू. शेअर करतो जनरल टाइम टेबल, तुमचे विषय बघून घ्या म्हणजे. असं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ह्याला साधारणतः 5 ते 10 वेळा जरी केलं तरी चालेल. आणि एक तुम्हाला लघु ओंकार एका श्वासामध्ये किती वेळा करायचं हे थोडासा प्रयत्न करूया. प्रवीण सर, तुमचा माईक चालू आहे. प्रवीण सर, थँक्यू सर. तर आता तुम्हाला एक दाखवतो मी लघु ओंकार. तर श्वास पूर्ण भरायचा आपल्याला. ओम 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 मी साधारणतः 21 वेळा केलेलं आहे. तर असं तुम्हाला जास्तीत जास्त वेळ करता येईल. एका श्वासामध्ये ओंकार म्हणायचे जेवढ्या वेळा म्हणता येतील तेवढा. तर आता इथे आपण प्राणायामाचं हे जे सगळे मी सिक्वेन्स सांगितले त्याच्या सिक्वेन्स प्रमाणे जर केलं तर जास्त फायदेशीर. नाही जर केलं तरी ह्याच्यातले काही प्रकार जरी केले तरी ते फायद्याचे ठरणार आहेत. नाही केल्यापेक्षा काहीतरी करणं जास्त सोयीचं आहे. आणि थोडंसं प्रकार असा आहे की व्यवस्थितरित्या कसं करता येईल याच्यावर थोडंसं भर द्यायचंय. चुकीचं न करता व्यवस्थित करायचंय. आता मी थोडंसं तुम्हाला ना ह्याच्या थेरॉटिकल पार्ट कडे घेऊन जातो. आणि त्याच्या माझा दुसरा मुद्दा होता हा रेस्पिरेटरी सिस्टमचा. तर रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये आपण थोडंसं बघूयात की आपली श्वसन संस्था कशी बनलेली आहे. तर साधारणतः माणूस हा एका मिनिटाला 14 ते 18 वेळा श्वास घेतो जेव्हा तो काही ऍक्टिव्हिटी करत नसतो. आणि जेव्हा तो ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा तो साधारणतः 25 वेळा, 30 वेळा, जशी ऍक्टिव्हिटी असेल, इंटेन्सिटी असेल, जशी तीव्रता असेल त्याप्रमाणे तो श्वसनक्रिया त्याची वाढत असते किंवा कमी होत असते. आणि जेव्हा आपण रेस्टिंग कंडिशन किंवा रोज जे काम करतो त्याच्यामध्ये असतो तेव्हा साधारणतः 14 ते 18 वेळा एक नॉर्मली श्वास घेत असतो. आता हा श्वास घेताना किती घेतो, तर नॉर्मल माणूस जेव्हा एकदा श्वास घेतो तेव्हा
350 ml हे हवा आत घेतो. आता मी तुम्हाला म्हणत नाही याच्यात ऑक्सिजन तेवढा आहे, ऑक्सिजन 21% असणार आहे, कारण प्रत्येकाला तेवढंच उपलब्ध करून दिलं आहे निसर्गाने किंवा त्याला कुदरत म्हणू आपण काही म्हणू, तर त्यांनी तेवढंच उपलब्ध करून दिलं आणि मग सगळ्यांना तेवढ्याच प्रकारे येणार आहे ते. आणि मग काय करायचंय ते श्वसन क्रियेबद्दल जर माहिती असेल तर एक लक्षात घ्या की आपण जेव्हा श्वास घेतो आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा 350 ml एक नॉर्मल माणसाने अडल्टनी श्वास घेतलेला असं त्याचं निदर्शनास आलेलं आहे. पण जो स्पोर्ट्समन असतो त्याची ही प्रक्रिया थोडीशी वाढलेली असते आणि तो साधारणतः 500 ml श्वास म्हणजे 500 ml हवा दर म्हणजे ब्रिदिंगला घेतो, म्हणजे इनहेलेशन जेव्हा करतो तेव्हा 500 ml हवा घेतो. हे 150 ml वाढलेलं काय तर त्याची लंग कॅपॅसिटी जास्त चांगली झालेली आहे, कारण तो रोज प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यावर त्याचा स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिसमुळे काय झालेलं आहे की त्याला जास्त हे त्याच्यामध्ये उपलब्ध झालं. आता तुम्हाला थोड्या गोष्टी सांगतो आपल्या ह्याच्याबद्दलच्या. ऑलफॅक्टरी सेन्स म्हणतो, म्हणजे जे श्वास करतो तेव्हा आपल्याला वेगळे वेगळे गंध येतात. तर साधारणतः आपलं नाक ना हे 50,000 वेगळे वेगळे गंध आयडेंटिफाय करण्यासाठी झालेलं आहे. म्हणजे एवढे तुम्ही गंध तुम्ही वेगळे वेगळे आयडेंटिफाय करू शकतात. हा गुलाबाचा आहे, हा जाईचा आहे, हा जुईचा आहे, हा मातीचा वास आहे, असे एवढे गंध तुम्हाला कळू शकतात, एवढी त्याची क्षमता आहे. जेव्हा एखादे काही घाण तुमच्या आतमध्ये जाते, धूळ जाते वगैरे, तेव्हा आपल्याला शिंक येते. तर शिंक जेव्हा येते तेव्हा ती किती फोर्सने येते, माणूस किती कमकुवत असेल तर ती साधारणतः 60 ते 100 मैल प्रति तास वेगाने येते. म्हणजे याला जर कन्व्हर्जन केलं मैलाला किलोमीटर मध्ये तर साधारणतः 160 किलोमीटर ताशी वेगाने ही शिंक बाहेर येत असते. आणि आपली श्वसन प्रक्रिया एवढी चांगली आहे की त्याच्यामधून ह्या शिंकेद्वारे आपलं जे धूळ वगैरे आलेली आहे ती बाहेर फेकली जाते. आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याचे धन्यवाद दिले पाहिजेत, कारण आपल्याला ही स्वतःहून प्रक्रिया नाही, ही निसर्गाने दिलेली प्रक्रिया. आता थोडंसं मला असं म्हणायचंय की श्वास कसा वापरायचा आहे. तर वापरायचा मी असं म्हणलं की तुम्हाला की एखादा स्पोर्ट्समॅन जेव्हा ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा तो 25 ते 30 वेळा श्वास घेतो. आता आपण श्वासाचं थोडंसं कॅल्क्युलेशन करू, कोणाकडे कॅल्क्युलेटर असेल तर बघा. तर मी थोडंसं तुम्हाला एक ढोबळ असं एक कॅल्क्युलेशन सांगतो, त्याच्यावर आपण स्ट्रेस करूया. तर माणसाचं, कुत्र्याचं आणि आपण ह्याचं कासवाचं हे तिघांचं कंपॅरिझन करू की प्रत्येक जीवाला हा श्वास काउंट तेवढाच दिलेला आहे. त्यांनी वापरावा कसा आणि त्याचं आयुर्मान कसं वाढवावं हे ठरलेलं आहे. मी थोडंसं एक्सपेरिमेंट तुम्हाला दाखवतो, जर ज्यांच्याकडे कॅल्क्युलेटर्स वगैरे असतील बाजूला त्यांनी कॅल्क्युलेशन करावेत. तर साधारणतः सरासरी माणूस हा 60 वर्ष जगतो, कासव हे 200-300 वर्ष जगतं असं म्हणतात, पण आपण एक्झॅगरेट नको करायला, 150 वर्ष जगतं असं समजूयात. आणि कुत्रा हा साधारणतः 12, 15, 17, 18 वर्ष जगतो, तर आपण थोडंसं त्याचं आयुर्मान वाढून त्याला 20 वर्ष देऊ. तर आता थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्हाला श्वसन रेट कसा असतो, श्वसन प्रक्रिया कशी असते सांगतो. माणसाचं म्हणलेलं आहे मी 14 ते 18 वेळा घेतो, आपलं कॅल्क्युलेशनसाठी आपण 15 वेळा श्वास घेतो असं समजू. कासव हे दर मिनिटाला 6 वेळा श्वास घेतं आणि त्याचं आयुर्मान 150 वर्ष आहे. आणि कुत्रा हा दर मिनिटाला 40 ते 50 वेळा श्वास घेतो आणि त्याचं आयुर्मान 20 वर्ष आहे. आता आपण 40 ते 50 आपला कॅल्क्युलेशनसाठी आपण 45 घेऊ. तर मी थोडंसं कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. कासवाचा आपण बघूयात किती वेळा आयुष्यभरात श्वास घेतो. तर 150 वर्ष गुणिले 365 दिवस गुणिले 24 तास गुणिले 60 मिनिटं गुणिले प्रत्येक मिनिटाला 6, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर जेवढं येतं तेवढंच येतं. कधी माणसाने जेव्हा 60 वर्ष त्याचे 365 दिवस, प्रत्येक दिवसाचे 24 तास, प्रत्येक तासाचे 60 मिनिटं ह्याला गुणाकार केला आणि प्रत्येक मिनिटाला आपण 15 वेळा श्वास घेतो असं जर घेतलं, त्याचं कॅल्क्युलेशन केलं. आणि एक कुत्र्याचं 20 वर्ष जगतो, त्याचे प्रत्येक वर्षाचे 365 दिवस, प्रत्येक दिवसाचे 24 तास, प्रत्येक तासाचे 60 मिनिटं आणि प्रत्येक मिनिटाला हा 45 वेळा हे घेतो. त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ढोबळ माझ्या त्या पीपीटीवर होतं, पण मी तुम्हाला सांगतो साधारणतः 1,47,30,000 वेळा श्वास घेतो. जर तिघांचे कॅल्क्युलेशन बघितले तर साधारणतः एकसारखे येतात. मग फरक कुठे झाला की माणूस जगतोय 60 वर्ष, कासव जगतोय 150 वर्ष आणि कुत्रा जगतोय हा 20च वर्ष. तर ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये फरक कुठे आला. सगळ्यांना दिलेला श्वास हा 1,47,30,000 येतोय, तर ह्याच्यामध्ये तफावत कुठे आली तर फक्त श्वासाचा दर जो आहे मिनिटाला घेण्याचा, तो दर कसा आहे की माणूस हा 14 ते 18 वेळा म्हणजे 15 वेळा घेतोय साधारणतः, कुत्रा 45 वेळा घेतोय आणि कासव हे 6 वेळा घेते. तर आपल्याला कसं आयुष्य जगायचंय तर प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो आणि स्पोर्ट्स केल्यानंतर त्याचा जो दर असतो, जो म्हणजे एक ऑर्डिनरी माणसाचा तुम्ही सांगितलं की 14 ते 18 असतो,
स्पोर्ट्समनचा तो 8 ते 10 वेळा होतो. ह्याचा अर्थ असा नाही की तो 150 वर्ष जगणार आहे स्पोर्ट्समन तेव्हाच मरणार आहे, पण जेव्हा मरणार आहे तेव्हा तो मोठं आयुष्य घेऊन मरणार आहे. लांब आयुष्य नाही म्हणत आहे मी, मोठं आयुष्य घेऊन, म्हणजे तो सुदृढ जगणार आहे आणि सुदृढच मरणार आहे. आणि जेव्हा तो ऍक्टिव्हिटी ग्राउंडवर करतो तेव्हा ते कम्पन्सेट होतं, तेव्हा त्याचे प्रत्येक मिनिटाला तो साधारणतः 30 वेळा श्वास घेतो. आणि म्हणून राहिलेले जे 24 तासापैकी 22 तास जो नाही करत आहे त्यावेळेस त्याचं श्वसन दर हे 8 ते 10. म्हणून जर बघितलं कॅल्क्युलेशन, तर कॅल्क्युलेशन साधारणतः आपल्याला शेवटी तसेच येणार आहेत. आणि म्हणून पण स्पोर्ट्स केल्याने किंवा प्राणायाम केल्याने हा तुमचा श्वसनाचा दर कमी येतो आणि तुमचं आयुर्मान वाढतं. किंवा रॅदर आपण म्हणतो कि असं एका पिक्चर मध्ये म्हणलेलं आहे, बाबू मोशा, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. तो मैं सोचता हूँ कि आप सबकी जिंदगी बड़ी हो, लंबी ना भी हो तो बड़ी हो, जितने दिन जिएंगे उतने सेहतमंद जिएंगे, ऐसी मैं अपेक्षा करता हूँ. आता याच्यामध्ये थोडंसं अजून एक बघतो, लंग्स साईज किती असते. तर लंग्सची साधारणतः साईज ही अशी असते की जेव्हा आपण त्याला ओपन केलं लंग्सला, आता बसलं एवढ्याच छातीमध्ये, पण जेव्हा ओपन केलं तर असं म्हणलेलं आहे की साधारणतः एक टेनिस कोर्ट कव्हर करते. आणि टेनिस कोर्टची साईज ही साधारणतः 78 फूट बाय 36 फूट असते. तर 78 फूट बाय 36 फूट जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला साधारणतः 2888 स्क्वेअर फूट येतं. 2888 स्क्वेअर फूट जागा ही व्यापली जाते जेव्हा आपण लंग्स उघडतो. म्हणजे एवढ्या क्षेत्रफळातून आपलं काय हवा आत जाते आणि बाहेर येते आणि आपल्या रक्तामध्ये हे पुरवठा होतोय. त्याचा जेवढं तुमचं ऑक्सिजन कन्झ्युम तुम्ही करताल, ह्याला आपण स्पोर्ट्सच्या भाषेत आम्ही VO2 मॅक्स म्हणतो, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन अपटेक कॅपॅसिटी. म्हणजे समजा एखाद्यानी 500 ml श्वास घेतला, त्याच्यात 100 ml समजा आपण असं समजू की ऑक्सिजन आलं, तर मी वापरतोय त्याच्यातलं 80 ml आणि 20 बाहेर जाते पुन्हा, कारण प्रत्येक जण हा सगळं वापरू शकत नाही. आणि दुसरा माझ्या बाजूला बसलेला आहे तो तेवढंच घेतोय 100 ml ऑक्सिजन आणि तो वापरतोय 60, आणि बाहेर जेव्हा जाते उच्छ्वासाने तेव्हा ते 40% जाते. मग वापर जेव्हा आपल्याला एकदाच एका श्वासमध्ये जास्त करता येतो त्याला आपण व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन अपटेक कॅपॅसिटी असं म्हणतो. त्याला स्पोर्ट्समध्ये आम्ही VO2 मॅक्स असं म्हणलेलं आहे. तर हे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त चांगलं आहे. आता हे सगळ्यात शेवटचा जो पार्ट असतो लंग्सचा, त्याला रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये त्याला अल्व्हिओलाई म्हणतो. ते असे द्राक्षासारखे घड असतात आणि ज्याला प्रत्येक घडाला 2-3 अशा या कॅपिलरीज जॉईन झालेल्या असतात, त्याला धमन्या म्हणतो आपण. तर त्याच्यातून आपलं गॅसेस ट्रान्सपोर्टेशन होत असतं. आणि जेव्हा एखाद्या स्पोर्ट्समन मध्ये हे जर 5 लाख असतील तर त्याच्यामधले 98% हे काम करत असतात, जे की साध्या माणसामध्ये जो कोणी काही करत नाही त्याच्यामध्ये 80 ते 85% काम करतात आणि बाकीचे 15% हे डॉर्मेंट असतात, म्हणजे ते काम करत नसतात, ज्याच्यामध्ये म्युकस वगैरे जमा झालेला असतो. आणि म्हणून मी म्हणतो प्राणायामाद्वारे हे सगळं क्लिअर होतं आणि तुमचे सुद्धा 98% हे अल्व्हिओलाई काम करतील. जेवढं काम करेल तेवढी ऑक्सिजन अपटेक कॅपॅसिटी वाढेल, तेवढा दम आपल्याला लागणार नाही, तेवढं उत्स्फूर्तपणे आपण काम करू शकू. आणि आपले सगळे जे सेल्स आहेत किंवा ज्याला पेशी तंतू म्हणू, हे सगळे ऍक्टिव्ह असतील, कारण जेवढा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट त्यांना मिळेल तेवढे ते सतर्क राहतील. आपलं ब्रेन सुद्धा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे हे काय म्हणतात त्याला चांगल्या प्रकारे काम करायला लागेल. हा आता थोडासा रेस्पिरेटरी सिस्टमचा भाग होता. तर मी याच्यात तुम्हाला हे सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही प्राणायाम करायला चालू करता तेव्हा ही सिस्टम जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आणि ह्याचा फायदा तुम्हाला व्हायला लागतो. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाला विनंती आहे माझी की रोज ह्याचा थोडासा अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त आपल्यामध्ये कुवत आणावी. आणि तेवढे मी जसं सांगितलं तुम्हाला की रेपिटेशन्स तुम्हाला तेवढे वाढवता येतील. जसं जसं तुम्ही अभ्यास करत जाल तसं तसं तुम्हाला ते सहजरित्या साध्य होते असं वाटायला लागेल. आणि जेव्हा ते तुम्ही करायला लागाल तेव्हा या सगळ्या गोष्टी अगदी सहज होत आहेत ह्याच्याने. आणि तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की जास्तीत जास्त तुमची कार्यक्षमता वाढलेली आहे, तुम्हाला दम कमी लागतोय, तुमची अटेंटिव्हिटी वाढलेली आहे, तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढलेली आहे, तुमची मेमरी वाढलेली आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अशा त्याच्यामध्ये वृद्धी झालेली आहे असं तुम्हाला दिसून येईल. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे सुदृढ आणि चांगलं आयुष्य जगावं. जे आज त्यांनी टॉपिक घेतलाय कॉलेजनी, योग आणि त्याला फिजिकल फिटनेस असं त्यांनी हे दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की योगवर आपण भर द्यावा, कारण योग हा फिलॉसॉफी आहे आपल्याकडची आणि सगळे बाहेरचे लोक ह्याला घेऊन चाललेत. आणि आज आम्ही मुंबईमध्ये एक सेमिनार अटेंड केलं तर तिथे कित्येक लोक असे होते जे अर्जेंटिना इथून तिथून बाहेरच्या देशातून आले होते आणि ते
संस्कृतचे मंत्र अगदी व्यवस्थितरित्या म्हणतात आणि त्याचा अर्थ आपल्याला समजवतात, तेव्हा आम्हाला असं वाटलं की आपल्या थोबाडीत कोणीतरी मारतंय. कारण बाहेरच्या देशातले लोक आपलं सगळं घेऊन जाऊन आपल्याला शिकवायला आले, तर ह्याचं कुठेतरी आपल्याला खेद वाटला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपल्याला हे खूप मोठी देणगी दिलेली आहे आपल्या पूर्वजांनी. तर त्याचं आपण संगोपन करावं, त्याच्यावर जास्तीत जास्त काम करावं आणि रोज माझं असं म्हणणं आहे की फार मोठं बोलल्यापेक्षा ना काही ऍक्शन्स केलेले जास्त चांगले. बिकॉज आपण असं म्हणतो की स्पोर्ट्समध्ये ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे जे मी काही बोललो आता त्या बोलण्यापेक्षा, म्हणून मला असं वाटलं होतं की पीपीटी प्रेझेंट करायच्या ऐवजी मी काहीतरी तुमच्या समोर डेमॉन्स्ट्रेशन करेन आणि त्याचं तुम्ही जर ऍट द सेम टाइम केलं असेल तर त्याचा अनुभव होईल, त्याची प्रचिती येईल, त्याची अनुभूती होईल आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण विसरणार नाही. आणि विसरलो नाही तर हे सातत्याने करत राहू. तर मला पुनश्च एकदा बोलण्याची संधी दिली तुमच्या बरोबर. माझं थोडंसं जे काही तुरळक ज्ञान होतं मी तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे. आणि बोलण्याच्या अवघात मी काही चुकीचं बोललो असेल किंवा काही जास्त बोललो असेल तर त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. पुनश्च एकदा हंबर्डे कॉलेज आष्टी यांचे मी धन्यवाद देतो. जे ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि जे कोणी इथे ऐकायला होते त्यांचेही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझा अशी एक विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनी ह्याची प्रॅक्टिस करावी आणि जास्तीत जास्त सुदृढ राहावं. धन्यवाद सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद सर. खरंच अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने आपण सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर सर बसण्याच्या स्थितीत म्हणजे पाठीचा कणा जर ताठ ठेवला तर नक्कीच आपल्याला फायदे होतात आणि नवे नवे श्वास, उच्च श्वास याचं प्रात्यक्षिक तुम्ही स्वतः करून दाखवले. तसेच कपालभातीचं सुद्धा प्रात्यक्षिक केलंय. अनुलोम विलोम कसा करावा, हातांची स्थिती ही आकार उलटा कसा ठेवावा आणि त्याचे आवर्तन किती व कसे करावे, त्यानंतर श्वास आत घेण्याचा वेळ आपण कसा वाढवावा, भ्रमरी प्राणायाम असेल, ओंकार साधना असेल ही कशी करावी या संदर्भात सखोल असं सुंदर असं मार्गदर्शन केलं. तसेच प्राणायामाच्या क्रमानुसार तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि प्राणायाम करताना चुकीचं न करता व्यवस्थित जर केलं तर नक्कीच आपलं शरीर स्वास्थ्य योग्य असं राहू शकेल हा एक सुंदर संदेश दिला. आणि आपल्या आंतरिक ताकद या प्राणायामाने नक्कीच वाढू शकते असाही मौलिक संदेश सर दिला. खरं तर आपल्या देशामध्ये जे काही पतंजली ऋषींनी सुरू केलेले योग दर्शन आहे ते योग दर्शनाचा फायदा किंवा ते योग दर्शन नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तक वाचा किंवा असंख्य अशी पुस्तक साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा तुमच्यासारखे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं दिग्गजांचं मार्गदर्शन घेऊन आपलं वय कसं वाढवावं या संदर्भात सरांनी सखोल असं मार्गदर्शन केलं. सरांचे मी मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि सर खरंच आपल्या पूर्वजांच्या देणगीचं संगोपन करावं नक्कीच आम्ही तो प्रयत्न या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अनमोल देणगीचा उपयोग नक्कीच करतील असं मला या ठिकाणी वाटतं. आणि खरोखर मी सुद्धा आजपासून दररोज 1 तास तरी अभ्यास करायला नक्कीच सुरुवात करेल सर. या संदर्भात आपण म्हणजे आपण मेंदू ऍक्टिव्ह कसा राहावा, पेशी तंतू, कारण दर सेकंदाला हजारो पेशी जन्म घेतात, हजारो मरतात, परंतु जन्म घेणाऱ्या ज्या नवीन पेशी आहे मरणाऱ्या पेशींनी जर त्यांना पॉझिटिव्ह संदेश दिला, सकारात्मक संदेश दिला तर जन्माला नवीन येणाऱ्या पेशी सुद्धा सकारात्मक संदेश घेतील आणि आपल्या शरीराची कार्यक्षमता नक्कीच त्या ठिकाणी वाढीस लागेल सर असं मला या ठिकाणी वाटतं. आपण या ठिकाणी आलात, बहुमोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आपले पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. त्यानंतर या वेबिनारसाठी दुसरे मार्गदर्शक म्हणून जे लाभलेले आहे योगा असोसिएशनच्या सचिव छत्रपती संभाजीनगर तसेच योगाच्या राष्ट्रीय परीक्षक सौ छाया पलोडकर मिरकर मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी मी इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर अभय शिंदे सर यांना विनंती करते की त्यांनी मॅडमचा परिचय करून द्यावा. Good morning all. I am happy to welcome the resource person for Honorable Chaya Palodkar Mirkar. I don't read the total biodata, it is very big, but looking at her educational qualification after completing her graduation from Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar, she did her PG there only in MA. After that, she also completed B.Ed from
experience of teaching yoga. 8 long years she has been teaching yoga in Universal High School, Chhatrapati Sambhajinagar. Then for 14 years she taught yoga in Jigisha International School, Chhatrapati Sambhajinagar. She also taught Marathi for 2 years in Adarsh English Medium School, Chhatrapati Sambhajinagar. She also has experience of teaching swimming in Ambassador Hotel Ajanta and MGM Sports and Health Club. She has been there as a coach for Yogasan team in Dr. Babasaheb Ambedkar Marathwada. Was there as a referee, as a judge in Yogasan champion organized by Ministry of Youth Affairs and Sports Department of Government of India. She has been there in 37th National Games held in yoga representing Maharashtra. I am very sure more introduction she will do by her own speech and guidance and coaching. Thank you all. खूप खूप धन्यवाद सर. सुंदर असा मॅडमचा परिचय तुम्ही या ठिकाणी करून दिलेला आहे. मी सौ छाया पलोडकर विरकर मॅडम यांना विनंती करते की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद मैम. अभी काटे सर ने बहुत अच्छी तरीके से एक बारीकाई से उन्होंने प्राणायाम के बारे में बताया, उनके बेनिफिट्स के बारे में बताया और वो कैसे करना है वो भी बहुत अच्छी तरीके से बताया. तो हम सभी उनका लाभ लेंगे जो भी उन्होंने अभी यहाँ पे बताया उनका. अभी मैं मेरी सेशन की ओर चलती हूँ. इस कार्यक्रम में उपस्थित अतिथिगण और सभी योग प्रेमियों को मेरा प्रणाम. मैं छाया सुरेश मिरकर. मेरा आज का टॉपिक है योगा एंड फिजिकल एजुकेशन. योग यानी क्या? तो योग है हमारे भारतीय संस्कृति की पूरे संसार को दी हुई देन है. व्याकरण के अनुसार योग शब्द का जो संस्कृत में आता है यजुर युगे और युज समाधि. तो पहला जो वर्ड है यजुर योग, इसका जो मतलब है जोड़ना, और दूसरा जो है युज समाधि. तो इसमें मन की शांति, संतुलितता और एकाग्रता, ये 2 शब्द से बना हुआ योग है. अभी योग की जो डेफिनेशन है ग्रंथों में, अलग अलग ग्रंथों में अलग अलग तरीके से बताई गई है. तो सबसे पहले सभी से परिचित जो हमारा ग्रंथ है वो महर्षि पतंजलि. तो महर्षि पतंजलि के अनुसार जो पतंजलि योग सूत्र में बताया गया है, योग चित्त वृत्ति निरोधाः, यानी चित्त यानी मन की जो वृत्तियां हैं उनका निरोध करके दैनंदिन जीवन में उसको हम आचरण में कैसे लाए, इसी को योग कहा गया है. और दूसरा श्रीमद् भगवद गीता के अनुसार समत्व योग उच्यते, यानी समबुद्धि या मन को संतुलित करके आचरण में लाना, यही योग कहा गया है. अभी स्वास्थ्य का महत्व हम जानेंगे कि स्वास्थ्य का महत्व क्या है. तो आज के जो दैनंदिन जीवन है तो उसमें तो सभी मनुष्य को सुख की अभिलाषा है और उसके लिए, उसकी प्राप्ति के लिए हमें हमेशा ही प्रयत्नशील रहना चाहिए और उसके लिए हमें आवश्यकता होती है हमारे शारीरिक स्वास्थ्य की. तो हम जीवन को हम संग्राम भूमि भी कहते हैं. तो उस संग्राम भूमि में प्रतिदिन हमें जीने के लिए अनेक समस्याएं उपलब्ध होती है. उन समस्याओं को निवारण करने के लिए हमारे अंदर एक आधारभूत शक्ति आवश्यक होती है. उसके लिए हमारा शारीरिक स्वास्थ्य मजबूत होना बहुत जरूरी है. तो इसीलिए हम हमेशा कहते हैं कि हमारा जो शरीर को हमने धन की उपलब्धि दी है. तो इसी के आधार पर जो हमारी जागतिक स्वास्थ्य संगठना है उन्होंने एक डेफिनेशन दी है. तो वो कहते हैं कि शारीरिक स्वास्थ्य से वो स्वास्थ्य व्यक्ति नहीं है, बल्कि केवल व्याधियों का अभाव यानी स्वास्थ्य नहीं, बल्कि शारीरिक, मानसिक और सामाजिक सुव्यवस्था यानी स्वास्थ्य व्यक्ति है. तो और उसमें और एक कहा गया है कि हमारा जो आयुर्वेद है वो ग्रंथ में सहश्रुत संहिता के अनुसार ग्रंथ में कहा गया है कि स्वास्थ्य व्यक्ति कौन है. तो स्वास्थ्य व्यक्ति वो है जिसके त्रिदोष यानी वात, पित्त और कफ और पाचन क्रिया माने जठर ग्रंथि जो हमारी पाचन संस्था, और धातु यानी रस, रक्त, मांस, मेद, अस्थि और मज्जा और शुक्र, इन मलों की क्रिया को जिनकी क्रिया सम हो, जिसके आत्मा और 10 जो इंद्रियां हैं, 5 ज्ञान इंद्रिया और 5 हमारे कर्म इंद्रिया और मन प्रसन्न हो, उसे स्वास्थ्य कहलाया गया है. और जैसे शारीरिक स्वास्थ्य के लिए हमारा व्यायाम जरूरी है, एक्सरसाइज जरूरी है,
उसकी तरह भी बहुत ही इंपॉर्टेंट हिस्सा है हमारा आहार और विहार। तो आहार और विहार अगर सही तरीके से हम करेंगे तो हमारा शारीरिक या मानसिक स्वास्थ्य जो है वो अच्छे से रहेगा। तो उसके लिए आहार विहार बहुत ही महत्वपूर्ण है। अभी मेरा जो टॉपिक है आसन है, तो हम अभी अष्टांग योग में जो कहा गया, अष्टांग जो योग है, जो मार्ग बताए गए हैं महर्षि पतंजलि ने पतंजलि योग सूत्र में, तो अष्टांग योग में आसन जो अंग है तो उसमें बताया गया है। तो इसमें से हठ प्रतिपिका जो ग्रंथ है, क्योंकि योगा के बहुत अलग अलग ग्रंथ है, तो हठ प्रतिपिका ये जो ग्रंथ है उसमें आसन को प्रथम स्थान पे रखा गया है, प्रथम अंग माना जाता है आसन को। तो आसन की सबसे पहले तो हम परिभाषा जान लेंगे कि आसन मीन्स है क्या। आसन है स्थिर सुखम आसन, जो स्थिर है, सुखद है, जो सुख से शांति से हम जो स्थिति में बैठ सकते हैं उसे आसन कहा गया है। शारीरिक और मानसिक स्वास्थ्य बढ़ाने के लिए ही उपयुक्त है आसन। आसन के द्वारा शरीर पर हम नियंत्रण कर सकते हैं और धीरे धीरे मन के ऊपर भी हम नियंत्रण कर सकते हैं। अभी योग अभ्यास में समाविष्ट जो है, क्योंकि योग अभ्यास बहुत विस्तृत है, लेकिन हमें फिजिकली फिट रहने के लिए जो महत्वपूर्ण जो बाबी है उनमें, तो उसमें आता है हमारा सूर्य नमस्कार, प्राणायाम, आसन और षटक्रिया। षटक्रिया इज मोस्ट इंपॉर्टेंट, क्योंकि आंतरिक भागों को ये हमारे स्वास्थ्य बनाता है षटक्रिया। और हमारा टॉपिक है आसन। अभी हम आसन की ओर चलेंगे। इन आसन में ज्ञान में अभ्यय योगासन में आसन की ओर लाभ करने के लिए हम यहाँ पे पीपीटी प्रेजेंटेशन करती हूँ सबसे पहले। तो अभी यहाँ पे आपको एक एक अलग अलग पोस्चर दिखेंगे, क्योंकि 3 टाइप के आसन होते हैं, ध्यानात्मक आसन, व्यायामात्मक आसन और आरामात्मक। तो उसमें से हम ध्यानात्मक आसन जो पहला आता है हमारा पद्मासन। तो पद्मासन हम यहाँ पे देखेंगे, ये सिटिंग पोजीशन का आसन है, बैठे स्थिति में ये करना है, दोनों भी लेग सीधा स्ट्रेट रखना है। पद्मासन सर दिख रहा है सभी को पीपीटी? यस दिख रहा है। ओके थैंक यू। यहाँ पे आता है पद्मासन। देखिए ये पद्मासन की जो स्थिति है सिटिंग आसन है। सबसे पहले तो हमें जमीन के ऊपर बैठना है और दोनों भी लेग सीधा रखने हैं, सीधा स्ट्रेट रखिए। उसके बाद राइट वाला लेग्स पहले फोल्ड करना है। उसके बाद राइट वाला लेग जितना आप अपने स्टमक के नजदीक लेके आ सकते हैं उसको अपने हिल को टच करना है, स्टमक को। दूसरा लेफ्ट वाला लेग्स उसके ऊपर से फोल्ड करना है और ज्ञान मुद्रा या फिर हम इससे ध्यान मुद्रा भी कहते हैं। तो ये स्थिति में ये वाली मुद्रा लेके हमें बैठना है। ये बैठी जो स्थिति है यहाँ पे आपको दिखाई दे रहा है कि बैकबोन सीधा स्ट्रेट चाहिए, क्योंकि ये ध्यानात्मक आसन आता है। ध्यानात्मक आसन के लिए बैकबोन स्ट्रेट, आपकी धीरे आंखें बंद होनी चाहिए, आपका पूरा ध्यान आपकी सांसों के ऊपर होना चाहिए। तो ये स्थिति में आपको बैठना है पद्मासन। पद्मासन में पद्मासन करने से जो हमें लाभ मिलते हैं कि ये सबसे पहले तो हमारे मन को स्थिरता देता है। ये जो स्थिति है कमल की जैसी है पद्मासन की। ये ध्यानात्मक आसन का सर्वश्रेष्ठ आसन कहा गया है। ये आसन हम प्राणायाम के लिए भी यूज कर सकते हैं, ध्यान धारणा के लिए भी और मन के शांति के लिए भी बहुत ही महत्वपूर्ण है। इसके लिए सावधानी ये बरतनी पड़ेगी, अगर आप फर्स्ट टाइम पहले ही टाइम पे आप इससे इतने प्रॉपर पद्मासन नहीं कर सकते तो कोई बात नहीं। उसके लिए क्या करना है आपको, पहले तो आपको 1 लेग मतलब अर्ध पद्मासन में ही जाना है। राइट वाला ही लेग्स फोल्ड करके बैठे आप ऊपर की ओर, और नीचे का जो ऊपर ये यहाँ पे जो लेग्स दिख रहा है वो नीचे की ओर रखेंगे और ऐसे ही ज्ञान मुद्रा लेके आपका ध्यान पूरा सांसों की तरफ रखेंगे। तो ये हो गया हमारा ध्यानात्मक आसन पद्मासन। नेक्स्ट आसन है पश्चिमोत्तानासन। पश्चिमोत्तानासन जो है ये भी सिटिंग पोजीशन का है। अभी देखिए जो कॉम्पिटिटिव आसन आते हैं वो 5 कैटेगरी के आते हैं। तो जैसे कि फॉरवर्ड बेंडिंग, अभी यहाँ पे आपको पश्चिमोत्तानासन फॉरवर्ड बेंडिंग दिख रहा है, हैंड बैलेंस रहते हैं, लेग्स बैलेंस रहते हैं, ट्विस्टिंग रहते हैं और बैक बेंडिंग आसन रहते हैं। तो इसमें से ये पश्चिमोत्तानासन है फॉरवर्ड बेंडिंग का। अभी पश्चिमोत्तानासन की स्थिति के लिए आपको सबसे पहले तो सिटिंग पोजीशन लेनी होगी। उसके बाद दोनों भी लेग सीधे स्ट्रेट रखने हैं ये पोजीशन में। उसके बाद दोनों हाथ एक तो आप साइड से उठाइए या फिर आगे की ओर से भी उठा सकते हैं। जो स्थिति में आपको उठाना कंफर्टेबल हो वो स्थिति में आप उठा के धीरे धीरे दोनों हाथ सांस लेते हुए आपको ऊपर की ओर लेके जाना है। क्योंकि देखिए आप जब आसन करते हो उसका जो बेनिफिट्स होता है ना
वो आपके ब्रीथिंग के ऊपर डिपेंड होता है कि आसन स्थिति में कब सांस लेनी है, कब छोड़ना है, तो उसके ऊपर वो डिपेंड होता है उसका बेनिफिट्स। तो पश्चिमोत्तानासन करते वक्त हमें धीरे धीरे हाथ को ऊपर की ओर लेते हुए ब्रीथिंग लेना है। और कैसे, जब आप हाथ ऊपर लेते हैं तो हमारे लंग्स, जैसे कभी सर ने बताया कि फेफड़ों की जो साइज है वो बढ़ जाती है, तो हाथ जैसे ऊपर रहते तो लंग्स हमारे फैलते हैं और ज्यादा से ज्यादा ऑक्सीजन की मात्रा वो हमारे लंग्स के अंदर जाती है और वही से हमारे लंग्स के लिए वो इफेक्टिव होता है और लंग्स की वहां पे स्टैमिना बढ़ता है। और जैसे हम सांस छोड़ते हुए आगे की ओर झुकेंगे तो जितना आप ऑक्सीजन अंदर लेंगे उतना ही कार्बन डाइऑक्साइड हमें बाहर की ओर धीरे धीरे छोड़ना है, एक ही झटके में नहीं छोड़ना है। ध्यान रखिए, एक ही झटके में नहीं छोड़ना है, धीरे धीरे छोड़ना है। धीरे धीरे छोड़ते हुए आपको देखिए, अभी ये ऐसे आप प्रॉपर फर्स्ट टाइम तो इतना अच्छे से प्रॉपर नहीं कर पाएंगे, लेकिन फिर भी जितना आप कर सकते उतना करिए। धीरे धीरे यहाँ पे आप पहले फिंगर्स दोनों हाथ से हमारे पांचों उंगलियों से अपने फिंगर्स को, लेग्स के फिंगर्स को ऐसे पकड़ लेना है और जितना एल्बो आप डाउन कर सकते हैं, यहाँ पे जमीन अगर टच करते हैं तो अच्छी बात है, अगर नहीं करते तो कोई प्रॉब्लम नहीं। या आप जैसे जैसे सराव करते जाएंगे वैसे वैसे फिनिशिंग आपके आसन में आती जाएंगी और आपको उसका बेनिफिट्स भी मिलते जाएगा। पश्चिमोत्तानासन का जो बेनिफिट्स है बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि ये देखिए अभी जब भी हम सामने की और झुकते हैं तो यहाँ पे हमारी डाई सिस्टम होते हैं, तो ज्यादा प्रेशर हमारे डाई सिस्टम के ऊपर आता है। उसके बाद बैकबोन, जो हमारा बैकबोन है, देखिए यहाँ पे इसके ऊपर कमर के ऊपर आता है हमारे जो लेग्स है, थाई के मसल्स, हैंड के मसल्स, बैकबोन, ये सारी चीजों के लिए ये महत्वपूर्ण आसन है पश्चिमोत्तानासन। और इसमें आध्यात्मिक दृष्टि से देखा जाए तो कुंडलिनी जागृत करने का कार्य ये आसन से होता है। अभी नेक्स्ट वाला आसन है हमारा सर्वांग आसन। देखिए सर्वांग आसन ये बड़ा इंपॉर्टेंट है सबके लिए। अब स्टूडेंट, अगर यहाँ पे स्टूडेंट ज्वाइन है तो उनके लिए भी महत्वपूर्ण है, और जो साधक है, बाकी जो फिजिकल फिटनेस के लिए योग साधना करते उनके लिए भी, क्योंकि सर्वांग आसन की जो स्थिति है, सबसे पहले तो हमें स्लीपिंग पोजीशन में ये करना है, पहले लेट जाना है, उसके बाद धीरे धीरे हाथ का यहाँ पे सपोर्ट लेके दोनों पैर को ऐसे ऊपर की ओर उठाना है। अगर आप ऐसा सीधा नहीं उठा सकते, फर्स्ट टाइम नहीं कर सकते तो अर्ध सर्वांगासन या फिर अर्ध हलासन या विपरीत करनी भी हम उसे कैसे कि जैसे कि ये पैर ऐसे सीधे नहीं जाएंगे, जब आप उठाएंगे तो ऐसे यहाँ पे ऐसे 60 डिग्री जाएंगे। अगर 90 डिग्री पहले टाइम में नहीं आता है तो भी कोई बात नहीं है, 60 डिग्री आप करिए और हाथ का यहाँ पे सपोर्ट लेना है कमर के नीचे वाले हिस्से में। और जब हाथ आप करेंगे तो ऐसे फिंगर्स खुले हुए नहीं चाहिए, तो ऐसे ज्वाइंट चाहिए, और ऐसे ही ज्वाइंट करते हुए जितना हमारे यहाँ पे देखिए शोल्डर में डिस्टेंस है उतना ही हमारे दोनों हाथ के एल्बोज के बीच में डिस्टेंस होना चाहिए। तो इसी तरीके से हमें करना है। और यहाँ पे देखिए हनौटी, जैसे हम सर्वांगासन की स्थिति में जाते हैं तो ये हनौटी यहाँ पे ऐसे टच होती है चेस्ट को, तो यहाँ पे हमारा थायराइड ग्रंथि है, तो इसे जालिंदर बंध, यहाँ पे कैसे जालिंदर बंध लॉक होता है, जो त्रिबंध है तो उसमें से जालिंदर बंध के ऊपर यहाँ पे इसका इफेक्ट होता है, यहाँ पे हमारी थायराइड ग्रंथि होती है। और आपका ध्यान यहाँ पे होना चाहिए हमारे फिंगर्स के ऊपर, हमारे लेग्स के, तो आपका यहाँ से आपका पूरा कंसंट्रेशन आपके पैरों के ऊपर होना चाहिए, फिंगर्स के ऊपर होना चाहिए। और ब्रीथिंग की जो स्थिति है तो संथ गति से हमें ब्रीथिंग लेना है जब हम आसन स्थिति में स्टेबल होते हैं। तो स्टार्टिंग में देखिए हर एक आसन करते वक्त आपको 10 या 15 सेकंड में ही वो सराव करना है। जैसे जैसे आपका रेगुलरिटी सराव बढ़ता जाएगा वैसे वैसे आपका स्टैमिना बढ़ता जाएगा और वैसे वैसे आपका जो टाइमिंग है वो भी बढ़ेगा। तो कम से कम हमें आधा या 1 मिनट फिटनेस के लिए आसन करने हैं। तो सर्वांग आसन जो स्टूडेंट के लिए देखिए, इससे कॉन्सेंट्रेशन बढ़ता है, स्मरण शक्ति बढ़ती है और थायराइड ग्रंथि में सुधार लाता है। और जो अग्निमाद्य क्रिया है उसके लिए भी, बुद्धकोष्ठता के लिए और हर्निया जिनको है हर्निया आदि व्याधियों के लिए भी उपयुक्त है। तो ये सारे फायदे ये सर्वांगासन से होते हैं। और सर्वांगासन जिनको श्वास की गति ये करते वक्त सावधानी ये बरतनी है कि वो स्वाभाविक तरीका करना है, बस खाली सांस लेनी है। चलिए हम नेक्स्ट आसन की तरफ चलते हैं। अभी सर्वांगासन के बाद आता है हमारा पूर्ण धनुरासन या फिर अर्ध धनुरासन। पूर्ण धनुरासन जो है ये भी हमारे पेट के बल लेट के करने वाला ये आसन है, पूर्ण धनुरासन।
पूर्ण धनुरासन के लिए सबसे पहले तो पेट के बल लेटना है, उसके बाद दोनों भी लेग्स नी में से फोल्ड करने हैं, उसके बाद दोनों हाथ से यहाँ पे आप पहला जो हम धनुरासन करेंगे सिंपल वाला, जब भी हम स्टार्ट करते हैं तो स्टेप बाय स्टेप करना है, मतलब सिंपल वाले स्टेप से हमें हार्ड वाले स्टेप तक जाना है। तो सिंपल स्टेप ये रहेगी, यहाँ से हाथ को आपको यहाँ पे एंकल के यहाँ पे पकड़ना है, उसके बाद धीरे धीरे सांस लेते हुए ऊपर उठाना है हमारे हाथों के सपोर्ट से पैरों को, दोनों भी लेग्स को, और आपका ध्यान एक जगह पे, आपका जो ध्यान है आगे की ओर रहेगा, एक बिंदु की तरफ आपको ध्यान रखना है, कंसंट्रेशन करना है, ताकि आपका जो आसन है वो स्टेबल हो। और यहाँ पे हमारे यहाँ पे स्टमक के ऊपर इसका प्रेशर आता है, तो यहाँ पे वो स्टेबल होना चाहिए आसन, स्थिरता आनी चाहिए आसन में। ये सराव के बाद ही आएगी, स्टार्टिंग में आपको ऐसे ही करना है। और ध्यान रखना है कि स्टार्टिंग में लेग्स फोल्ड रहेंगे, उसके बाद धीरे धीरे आपको लेग्स को भी स्ट्रेट रखना है, उसके बाद हैंड भी फोल्ड होंगे पहले टाइम पे जब आप करेंगे, स्टार्टिंग में सीखेंगे, और धीरे धीरे जैसे ही आपका सराव होता रहेगा तो ये हाथ भी आप ऐसे, और हाथ को ऐसे यहाँ से कान को ऐसे टच करते हुए ऊपर की ओर खींचना है। तो ये करते वक्त सावधानी से करना है। और ये आसन के जो बेनिफिट्स है धनुरासन के, पूर्ण धनुरासन के, तो उधर की अंतर इंद्रियों के लिए वो बड़ा ही महत्वपूर्ण आसन है। पाचन तंत्र, देखिए डाइजेस्टिव को इफेक्ट होता है, तो डाइजेस्टिव के लिए बड़ा ही महत्वपूर्ण है। और वायु विकार तथा पेट, कमर, जहां जहां भी प्रेशर आता है, देखिए इतना याद रखिए सिंपल लैंग्वेज में, जब भी आप आसन करते हैं या फिर प्राणायाम करते हैं तो हमारे इंटरनल बॉडी पार्ट के ऊपर जहां पे भी प्रेशर आता है, जहाँ पे अंतरस्राव ग्रंथि के ऊपर या मसल्स के ऊपर प्रेशर आता है, अंदर से स्नायु के ऊपर खिंचाव आता है, तो वो पार्ट के लिए बहुत ही इंपॉर्टेंट होता है वो आसन या वो क्रिया या फिर वो एक्सरसाइज या वो फिर प्राणायाम हो। ओके, तो ये हो गया हमारे धनुरासन। ये लंग्स की कैपेसिटी भी बढ़ाता है। धनुरासन के लिए, धनुरासन करने से हमारा लचीलापन भी बहुत बढ़ जाता है, और हमारे जो ज्वाइंट्स है, बोन्स है, उसमें कैल्शियम भी बढ़ता है, जो लिक्विड रहता है ज्वाइंट के बाजू में। तो हर एक अपन आसन रेगुलर अगर करेंगे तो ज्वाइंट्स हमारे फ्री होते हैं, मसल्स फ्री होते हैं, लिक्विड की जो मात्रा है वो सही तरीके से हमारे पूरे ज्वाइंट को मिलती है। नेक्स्ट वाला आसन है हमारा अभी गरुड़ आसन। अभी एक मिनट, एक तो पहले ये धनुरासन किसको नहीं करना है, सावधानी बरतिए। जिनको हार्निया जैसी बीमारी है ना, तो वो धनुरासन या पूर्ण धनुरासन नहीं करेंगे। नेक्स्ट आसन गरुड़ा आसन। अभी गरुड़ा आसन जो है बैलेंसिंग आसन है, तो लेग्स बैलेंस वाला ये आसन है गरुड़ा आसन। गरुड़ा आसन के लिए सबसे पहले तो हमें स्टैंडिंग पोजीशन लेनी है, और उसके लिए राइट वाले लेग से हमें लेफ्ट वाले लेग्स को ऐसे राउंड करना है। लेफ्ट वाला लेग सीधा रहेगा और राइट वाले लेग से ही हमें राउंड करना है। अगर आपको ये पहले फर्स्ट टाइम आपको राउंड नहीं आएगा तो आप जैसे भगवान श्री कृष्ण की जैसे वो लेग स्ट्रेट करके ऐसे डाउन पोजीशन में रखते हैं, तो ऐसे भी आप कर सकते हैं। लेकिन हाथ की पोजीशन हम ले सकते हैं, क्योंकि हाथ की पोजीशन तो आप मतलब डाउन रखेंगे तो सपोर्ट मिलेगा, बैलेंस नहीं होता है। तो उसके बाद आपको क्या करना है, राइट वाले लेग से हम राउंड करते हैं, तो राइट वाला ही हैंड हमें आगे की ओर रखना है, और उसके बाद हमें लेफ्ट हैंड से ही ऐसे राउंड करना है। तो ये स्थिति में ये आसन हम गरुड़ासन करेंगे। तो ये देखिए, जब आप आसन लेते हैं तो यहाँ से नीचे से लेग्स को फोल्ड नहीं करना है, और उसके बाद जो हैंड की पोजीशन है वो ऐसे एग्जैक्ट हमारे ऐसे सामने की ओर रखनी है, और आपका ध्यान आगे की ओर रहना चाहिए। कहीं पे भी एक जगह पे आपको कंसंट्रेशन करना है, ताकि आप वो आसन स्थिति में स्थिर रहे, स्टेबल रहे, और उसका जो बेनिफिट्स है वो हमें 100% मिले। गरुड़ आसन के लिए जब भी हम करते हैं तो प्रेशर देखिए कहाँ पे आएगा, तो बैकबोन के ऊपर। बैकबोन इज मोस्ट इम्पोर्टेंट, क्योंकि बैकबोन अगर सही तरीके से हमारा काम करेगा, रीढ़ की हड्डियां अगर सही तरीके से काम करेगी तो हमारे ब्रेन को ब्लड सर्कुलेशन अच्छे से हो जाएगा। तो क्या होता है, जब भी हम गरुड़ आसन करते हैं तो ये बैकबोन का जो मसल्स है उसमें खिंचाव आ जाता है अंदर से, और उसके अंदर जो ब्लड सर्कुलेशन अच्छे से हो जाता है, ऑक्सीजन की मात्रा बढ़ती है, और ये सारी चीजें तो वो अंदर से स्ट्रांग बनाने के लिए, हमारी स्ट्रेंथ बढ़ाने के लिए गरुड़ आसन बहुत ही जरूरी है। और इसके सबसे बेस्ट की IQ लेवल भी इससे बढ़ता है, स्टैमिना बढ़ता है हमारा, एकाग्रता बढ़ती है, बुद्धि की कुशाग्रता बढ़ती है इस आसन से। और मन की जो चंचलता है, मन बहुत चंचल होता है, उसकी चंचलता को दूर करने के लिए बेस्ट गरुड़ आसन है। और दूसरा है कि रीढ़ की हड्डियों पर प्रभाव भी बहुत अच्छे से आता है ये आसन करने से। लगभग ये सभी व्यक्ति कर सकते हैं, क्योंकि ये बहुत ईजी आसन है और सबके लिए लाभदायक भी है। अभी नेक्स्ट आसन है हमारा वृक्षासन।
बैलेंसिंग आसन है, स्की पोज इसे हम कहते हैं, वृक्षासन जो है। तो ये भी स्टैंडिंग पोजीशन का आसन है, बैलेंसिंग आसन। बैलेंस हमें बहुत अच्छे से करना आना चाहिए, फिजिकली भी और मेंटली, और ये फिजिकली और मेंटली बैलेंस करने के लिए बहुत ही इंपॉर्टेंट आसन है वृक्षासन। तो वृक्षासन जो है आपको सीधा लेग्स रखना है, राइट वाला लेग्स। अभी यहाँ से धुंधला धुंधला दिख रहा है थोड़ा सा, पीपीटी जो शेयर किए हैं, तो आपको जो मैं एक्सप्लेन करी हूँ थोड़ा सा ध्यान दीजिए। हमें राइट वाला लेग्स को फोल्ड करते हुए यहाँ पे जितना आप ऊपर की ओर रख सकते, थाई के नजदीक ऊपर की ओर, वहां पे नी के, लेकिन इतना याद रखिए कि नी के ऊपर हमें लेग्स को फोल्ड करते हुए रखना है वृक्षासन के लिए। और धीरे धीरे दोनों हाथ से धीरे धीरे ऐसे ऊपर की ओर लेते हुए और हाथ ऐसे ज्वाइंट सीधे स्ट्रेट रखने हैं, और सांस लेते हुए हमें आसन स्थिति में जाना है वृक्षासन के लिए। क्योंकि हम ऐसे दोनों हाथ साइड से फैलाएंगे तो हमारे लंग्स की कैपेसिटी, लंग्स फैलते हैं और ऑक्सीजन के लिए, जैसे हमने ताड़ासन में हम करते हैं, तो उस वैसे ही ये आसन के लिए भी, वृक्षासन के लिए। और गरुड़ासन में भी हमने किया था। तो ये लंग्स की कैपेसिटी को बढ़ाता है, ऑक्सीजन की मात्रा शरीर के अंदर ज्यादा से ज्यादा आती है ये आसन करने से, वृक्षासन। और वृक्षासन से मन की चंचलता दूर होती है, शारीरिक और मानसिक संतुलन बढ़ाने के लिए लाभदायक ये आसन है। और जब ये आसन करेंगे तो ध्यान रखिए कि कमर से झुकना नहीं आगे की ओर। तो धीरे धीरे जैसे ही सराव आपका होगा वैसे आपका बैलेंस होता जाएगा। स्टार्टिंग में आप 10-15 सेकंड कर लीजिए, उसके बाद धीरे धीरे 30 सेकंड या 1 मिनट तक आप इसको होल्ड करिए, तब जाके हमें बेनिफिट्स उसके मिलेंगे। सावधानी, कमर से ना झुके। यह आसन अच्छे से रेगुलर सातत्य से अगर करेंगे तो स्टेबिलिटी भी बढ़ेगी। नेक्स्ट आसन है हमारा उष्ट्रासन। उष्ट्रासन ये भी सिटिंग पोजीशन है, लेकिन इसके लिए एक आसन बेस है, वज्रासन। वज्रासन की स्थिति में पहले हमें बैठना है। तो आप सिटिंग पोजीशन में बैठेंगे, उसके बाद हमारा राइट वाला लेग्स फोल्ड करना है नी में से, उसके बाद लेफ्ट वाला लेग्स नी में से साइड से फोल्ड करना है, और हमें सिटिंग पोजीशन में बैठना है। उसके बाद धीरे धीरे ऐसे हमें नी के ऊपर खड़ा होना है प्रॉपर, और उसके बाद सांस लेते हुए हाथ ऊपर, फिर सांस को छोड़ते हुए हमें पीछे की ओर झुकना है उष्ट्रासन के लिए। हाथ धीरे 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 हमें यहाँ पे हिल के ऊपर रखना है, हमारे टोज के ऊपर यहाँ पे रखने हैं, और फिंगर्स जो हाथ के ऐसे रखने हैं। अगर फर्स्ट टाइम आपका यहाँ पे ऐसे नहीं होता है तो आप ऐसे नी के अभी एंकल को भी पकड़ के रखेंगे और टोज के ऊपर ऐसे पूरा लेग्स रखेंगे तो भी चलेगा। लेकिन जब आपका सराव होगा, प्रैक्टिस होगी, आपकी बैक बेंडिंग बढ़ेगी, फ्लेक्सिबिलिटी बढ़ेगी, तो आप ऐसे यहाँ पे प्रॉपर आपको फिंगर्स हमारे टोज के ऊपर, लेग्स के ऊपर ऐसे इस तरीके से रखना है। हैंड भी सीधा स्ट्रेट रखना है और नेक को भी ढीला छोड़ना है। याद रखिए दोनों लेग्स में और हाथ में स्टार्टिंग में आपको जितना शोल्डर में डिस्टेंस है उतना ही लेग्स में डिस्टेंस और पैर में डिस्टेंस, अपना हिल में डिस्टेंस लेना है, और इस तरीके से आसन करना है। जैसे सराव बढ़ता जाएगा तो वैसे आपको लेग ज्वाइन करके ही ये आसन करना है, ताकि हमारे पूरे शरीर को उसका इफेक्ट हो। उष्ट्रासन की जो इम्पोर्टेंस है, इससे जो बेनिफिट्स मिलते हैं, यह हमारे पाचन शक्ति को बढ़ाता है, क्योंकि इसके ऊपर प्रेशर आता है। देखिए जब भी हमें आसन करते हैं तो यहाँ पे कमर के ऊपर प्रेशर आता है, लंग्स के ऊपर, चेस्ट के ऊपर, उसके बाद हमारे हैंड के मसल्स के ऊपर, यहाँ पे थायराइड ग्रंथि के ऊपर, नेक के ऊपर, उसके बाद नी के ऊपर और पूरे हमारे लेग्स के मसल्स के ऊपर ये प्रेशर आता है। तो पाचन शक्ति बढ़ाता है। उसके पाचन शक्ति को नियमित अगर हम करेंगे तो ये पाचन शक्ति पाचन तंत्र में सुधार लाने का भी कार्य ये करते हैं। और ब्लड सर्कुलेशन जो है वो भी अच्छे से होता है। कमर के नीचे वाले हिस्से में जो दर्द की जो समस्या है उससे भी ये लाभदायक आसन है। आगे का आसन है, और ये जो आसन करना है तो जिनको पीठ या गर्दन से पीड़ित है उनके लिए ये उनको थोड़ा सा इसको अवॉइड करना है। जिनको रक्तचाप है वो भी इनको ना करें। ध्यान रखिए किसे ये करना है और किसे नहीं करना है, ये ज्यादा इंपॉर्टेंट है, नहीं तो उल्टा हो जाता है। नेक्स्ट आसन है हमारा पूर्ण चक्रासन। पूर्ण चक्रासन या फिर आप चक्रासन भी कर सकते हैं। पूर्ण चक्रासन यानी यहाँ पे ऐसे टच करा हुआ है, और चक्रासन में कैसे आएगा कि ये जो हाथ है यहाँ तक जितना आप बैक बेंडिंग कर सकते हैं वहां तक आपको लेके जाना है, और इसको ऊपर की ओर उठाना है कमर को। ये सिटिंग पहले तो स्लीपिंग पोजीशन में जाना है, उसके बाद धीरे धीरे दोनों लेग्स फोल्ड करने हैं। उसके बाद दोनों हाथ जो हमारे हेड के साइड से यहाँ ऐसे यहाँ के हिस्से पे रखना है, और धीरे धीरे हमें ये बैक
कमर का जो हिस्सा है ऊपर की ओर ऐसे धीरे धीरे उठाना है। पहले तो आपका लेग्स नीचे से फोल्ड रहेगा, एल्बो भी फोल्ड हो सकते हैं हाथ के, और दोनों पैर में भी डिस्टेंस आ सकता है। ये दोनों हाथ और पैर के बीच में यहाँ पे भी आपका डिस्टेंस हो सकता है। लेकिन जितना आप इजीली कर सकते हैं उतना ही आप प्रैक्टिस के टाइम पे करिए। जैसे जैसे आप रेगुलर सातत्य से करते जाएंगे वैसे उसका बेनिफिट्स आपको मिलता जाएगा, या फिर हमारी बॉडी भी जो है वो फ्लेक्सिबल बनती जाएगी। तो चक्रासन का जो बेनिफिट्स है ये हमारे सारे शरीर के ऊपर तनाव लाता है। तो हमारे पेट के, ये स्टमक की देखिए, यहाँ पे भी स्टमक के ऊपर भी प्रेशर आ रहा है, कमर के ऊपर आ रहा है। तो ये सारी चीजों के लिए हमारा पेट, कमर, पीठ और मांसपेशियों के विशेष लाभदायक ये आसन है। लंग्स की स्ट्रेंथ भी बढ़ाता है ये आसन। सावधानी आसन का अभ्यास ये धीरे धीरे करें, झटके से आसन स्थिति में नहीं जाना है। पहले स्लीपिंग वाला आप करेंगे आसन, उसके बाद जैसे आपका प्रैक्टिस होता है स्टैंडिंग भी आप कर सकते हैं। नेक्स्ट आसन है हमारा अभी ताड़ासन। ताड़ासन देखिए, ये जो ताड़ासन है तो स्टैंडिंग पोजीशन का आसन है। सबसे पहले तो हमें सरल सीधा खड़ा रहना है, और स्टार्टिंग में जब आप करते हैं ताड़ासन तो थोड़ा लेग में डिस्टेंस लेना है, और धीरे धीरे दोनों हाथ को ऐसे फिंगर से लॉक करना है। आप आगे की ओर से ये कर सकते हैं, या फिर ऐसे धीरे धीरे ऊपर लेके फिर ऐसे हैंड स्ट्रेच करके ऊपर की ओर भी ले सकते हैं। आप ये आगे की ओर से करिए, ऐसे फिंगर ऐसे ज्वाइन करिए, उसके बाद आगे की ओर ऐसे खींचिए और धीरे धीरे ऐसे सांस लेते हुए ऊपर की ओर उठाना है। और जब हम सांस लेते हुए हाथ को ऊपर उठाते हैं तभी साथ में भी हमें हमारे टोज के ऊपर खड़ा होना है। तो हिल को ऊपर उठाना है, टोज के ऊपर हम बैलेंस करके, यहाँ पे नीचे देखिए हिल ऊपर उठानी है और टोज के ऊपर हमें बैलेंस करना है। और जितना शोल्डर में डिस्टेंस है उतना ही स्टार्टिंग में आप लेग्स में डिस्टेंस रखिए। हाथ भी ऊपर की ओर खींचना है, और बाद में जब आपका सराव प्रैक्टिस हो जाती है तो हाथ आपको कान के नजदीक से लेके हैंड स्ट्रेट रखना है, और ये लेग्स के बीच का जो डिस्टेंस है वो भी थोड़ा कम करना है। तो ये जब हम आगे की ओर लेते हैं, जैसे कि वृक्षासन का जो बेनिफिट से लंग्स के ऊपर इफेक्ट होता है, तो इसके में उसमें भी ताड़ासन में भी लंग्स के ऊपर भी इफेक्ट होता है। हैंड के मसल्स के ऊपर, लेग्स के मसल्स के ऊपर, या हमारे हैंड के मसल्स, लेग्स के मसल्स बहुत ही महत्वपूर्ण है। और ताड़ासन के जो बेनिफिट्स है, तो जो 18-20 एज के जो बच्चे हैं उनके लिए हाइट बढ़ती है, उनके लिए ये महत्वपूर्ण है हाइट बढ़ाने के लिए। और बाकी सभी के लिए हमारे लंग्स की कैपेसिटी बढ़ाते हैं। नेक्स्ट आसन है हमारा, और ये जो आसन है सभी जन कर सकते हैं। नेक्स्ट आसन है शशांक आसन। शशांक आसन देखिए सिटिंग पोजीशन का आसन है, फॉरवर्ड बेंडिंग का आसन है। जैसे हमने पश्चिमोत्तानासन देखा था वही टाइप का ये फॉरवर्ड बेंडिंग का आसन है शशांक आसन। शशांक आसन में सबसे पहले तो हमें पश्चिमोत्तान की स्थिति में ही दोनों भी लेग सीधा स्ट्रेट रख के बैठना है। उसके बाद वज्रासन की स्थिति में देखिए ये ऐसे साइड से दोनों भी लेग्स फोल्ड करने हैं, वज्रासन की स्थिति में बैठना है। और उसके बाद धीरे धीरे दोनों हाथ सामने की ओर से या फिर ऐसे साइड की ओर से आप उठा सकते हैं सांस को लेते हुए, और सांस को छोड़ते हुए ऐसे आगे की ओर धीरे धीरे हैंड को स्ट्रेट रखते हुए आगे की ओर झुकना है, और फोरहेड जो है हमें ग्राउंड फ्लोर पे टच करना है। और ये जो हमारा हिस्सा है हमारा चेस्ट का, वो थाई को ऐसे यहाँ इस तरीके से टच होना चाहिए, और फोरहेड नी को टच, फोरहेड ग्राउंड फ्लोर पे टच, और हैंड ऐसे सीधे स्ट्रेट होने चाहिए, और हाथ के जो फिंगर्स है वो ऐसे ही आगे की ओर रहने चाहिए। हाथ जब आप लेते हो तो कान के नजदीक से ऐसे आगे की ओर लेना है। सांस छोड़ते हुए आगे झुकिए, और आपका आगे झुकने में सांस छोड़ने के बाद जो पोजीशन में आप रुकते हैं आसन स्थिति में, तो जो सांस की जो गति है नॉर्मल जैसे ब्रीथिंग लेते हैं संत गति से वहां पे ब्रीथिंग लेनी है। ये जो देखिए अभी आसन करते हो यहाँ पे प्रेशर आ रहा है बैकबोन के ऊपर, हमारे लंग्स के ऊपर, हमारे हार्ट के ऊपर, हमारे हैंड के मसल्स के ऊपर, लेग्स के मसल्स के ऊपर। तो ये सारी चीज ध्यान में रखने की आसन ये इन बॉडी पार्ट के लिए महत्वपूर्ण है शशांक आसन। और सबसे ज्यादा इसका बेनिफिट्स मिलता है हमारे शारीरिक और मानसिक स्वास्थ्य के लिए। जिनको सर में दर्द होता है उनके लिए भी राहत मिलती है, चेस्ट, पीठ, कंधे के तनाव से राहत मिलती है, और लंग्स की कैपेसिटी बढ़ती है, हमारे हार्ट की मालिश होती है। और जो हमारा चिड़चिड़ापना जो है, क्योंकि आज के दैनंदिन जीवन में स्ट्रेस बहुत है, सभी को स्ट्रेस है, तो स्ट्रेस को दूर करने के लिए बड़ा ही महत्वपूर्ण है शशांक आसन है। तो हमारा स्ट्रेस दूर हो जाता है,
एकाग्रता बढ़ती है, चिड़चिड़ापना दूर होता है। इससे ये सारे बेनिफिट्स हमें ये शशांक आसन से मिलते हैं। इसमें एक सावधानी बरतनी है, जिनको स्पैंडलाइटिस है वो ना करें ये आसन, उसको अवॉइड करें। और अभी हम यहाँ पे मेरी पीपीटी यहाँ पे भी खत्म होती है, तो हम आगे ये देखेंगे कि जो कि मैंने अभी जो कुछ आसन थे तो उसका मैंने प्रेजेंटेशन आपको दिखाया, स्थिति उनकी दिखाई, उनके बेनिफिट्स आपको बताए। लेकिन ओवरऑल अगर हम योग साधना करेंगे तो उनके बेनिफिट्स हम कम शब्दों में थोड़ा सा संक्षिप्त रूप से जानेंगे। देखिए, योग करने से फायदे जो है, संक्षिप्त रूप से योग करने से क्या क्या लाभ हमें मिलते हैं। योग साधना से, प्राणायाम से, सूर्य नमस्कार से, षटक्रिया जो है या मुद्रास का जो अभ्यास है उसके ऊपर, क्योंकि मुद्रास भी इम्पोर्टेंट है। घिरण्ड संहिता में मुद्रास को प्रथम स्थान में रखा गया है। जैसे कि हड़प्रदीपिका ग्रंथ में जैसे आसन को प्रथम स्थान में रखा गया है, वैसे ही घिरण्ड संहिता में भी मुद्रास को प्रथम स्थान में रखा गया है। तो फायदे है अभी योगासन करने के फायदे। शरीर और मन रहता है स्वस्थ। अगर हम रेगुलर सातत्य से अगर योग साधना करेंगे तो हमारा जो शारीरिक स्वास्थ्य और मानसिक जो स्वास्थ्य है वो ठीक रहता है। ऊर्जा और स्फूर्ति बनी रहती है। कमजोरी और थकान की समस्याओं से छुटकारा हमें मिलता है। नेक्स्ट वाला बेनिफिट्स हमारा मोटापा और दुर्लभता में लाभ, क्योंकि ये बड़ी समस्या है, क्योंकि जो हमारा जंक फूड है उसके चलते हुए मोटापा बहुत ज़्यादा बढ़ रहा है सभी के, जिनको भी है प्रॉब्लम, हेल्थ इश्यूज है मोटापे की। और दूसरा ये है कि दुर्लभता जो वीक है उनके लिए भी, क्योंकि दोनों के लिए भी बड़ा ही महत्वपूर्ण योग अभ्यास है, मोटापे के लिए भी और दुर्लभता के लिए भी। उसके कुछ आसन भी है जिससे हमारी कैलोरीज घटती है, और कुछ ऐसे आसन हैं जिससे हमें दुर्लभता से मुक्ति पा सकते हैं। तो इसके जो फायदे हैं, मोटापा और दुर्लभता हम कैसे दूर कर सकते हैं, तो मोटापा और पतले व्यक्ति के लिए भी योग साधना फायदेमंद है। योगा से क्या होता है, हमारी जो मांसपेशियां हैं उनकी जो पुष्टता मिलती है। तो इससे क्या होता है, योग अगर नित्य से हम योग अभ्यास करें तो उसके शरीर का जो फैट है वो कम हो जाता है। तो इससे हमें मोटापा से मुक्ति मिल सकती है। और दुर्लभता के लिए हमारी भी स्ट्रेंथ बढ़ती है। तीसरा पॉइंट है हमारा भी इम्यूनिटी पावर बढ़ती है। तो ये योग साधना अगर हम सातत्य से करते हैं तो हमारी इम्यूनिटी पावर बढ़ती है, रोग प्रतिकार शक्ति बढ़ती है। इससे नियमित अभ्यास से विविध तरह के वायरस से लड़ने की क्षमता भी हमारे अंदर आ जाती है, हम अगर योग साधना रेगुलर करें तो। क्योंकि कोई भी चीज सातत्य से ही हमें मिलती है, तो हमें सातत्य इसमें रखना है। नेक्स्ट पॉइंट है हमारा बीपी शुगर में लाभ, क्योंकि बीपी और शुगर की जो समस्याएं हैं वो बहुत व्यक्तियों को जुड़ी ही है। तो बीपी शुगर पहले कैसे एज होता था तभी जाके हमें हेल्थ इश्यू होते थे, लेकिन आज का जो युग है उसमें अभी एज का कोई फैक्ट नहीं है। कभी भी किसी को भी कुछ भी हो सकता है, कोई भी हेल्थ इश्यू हो सकता है। तो उसके लिए योग साधना इज मोस्ट इम्पॉर्टेंट। बीपी और शुगर में लाभदायक है। कुछ प्राणायाम है जो स्पेशली बीपी के लिए है, कुछ आसन भी है शुगर के लिए, जैसे कि मंडूक आसन अगर हम रेगुलर करते हैं तो शुगर के से मुक्ति हम पा सकते हैं। लेकिन सातत्य, ब्लड शुगर का लेवल घटता है इससे। नेक्स्ट पॉइंट है हमारा हड्डी रोगों में लाभ, क्योंकि बोन्स भी महत्वपूर्ण है। क्योंकि आज का जो हमारा फूड है उससे ज्यादा कैल्शियम, ज्यादा जो हमारे शरीर के अंदर जो आवश्यक जो घटक है वो कम मात्रा में मिलते हैं। तो उसके लिए हमें योग साधना से कुछ चीजें हमें मिल जाती है जिससे हमारा शरीर मजबूत होता है, हमारे जॉइंट्स मजबूत हो जाते हैं। आसन प्राणायाम के द्वारा और मेडिटेशन के द्वारा हम आर्थराइटिस और बैक पेन्स के लिए बैक पेन में सुधार ला सकते हैं ये योग साधना से। तो इससे हमारी हड्डियों के रोगों को भी इससे लाभ हो सकता है। अभी नेक्स्ट पॉइंट है हमारा नेक्स्ट है हमारा फेफड़ों के लिए लाभदायक। तो फेफड़ों के लिए जो लाभदायक है, योग से फेफड़ों में ऑक्सीजन की ग्रहण की जो क्षमता है वो बढ़ती है।
प्राणायाम के द्वारा हम हमारे लंग्स की कैपेसिटी को हम बढ़ाते हैं। नेक्स्ट वाला जो बेनिफिट्स है, सांस रोगों में लाभदायक। जब अगर नियमित हम प्राणायाम करेंगे, आसन करेंगे तो सांसों के संबंधित जो भी हमारे विकार है, उन विकारों से, उन व्याधियों से हमें मुक्ति मिल सकती है, जैसे कि दमा, एलर्जी और सांसों के संबंधित जो भी रोग है उसके लिए। साइनसाइटिस जो है, जुकाम आदि से भी इसे लाभदायक है। और नेक्स्ट बेनिफिट्स हमें मिलता है पाचन तंत्र कि पाचन तंत्र में ये सुधार लाता है। योग पाचन तंत्र को बेहतर करने के लिए महत्वपूर्ण है। कब्ज, गैस, एसिडिटी जैसे समस्याओं से जुड़ने से ये खत्म हो जाती है अगर हम रेगुलर योग साधना करेंगे तो। माइग्रेन की भी बहुत ही ज्यादा समस्या बढ़ रही है, तो माइग्रेन के लिए भी ये महत्वपूर्ण है। जैसे कि कुछ आसन हम करते हैं तो हमारे आंतरिक मसल्स के ऊपर, मांसपेशी के ऊपर उनका प्रेशर आ जाता है, और प्रेशर आने से वो अंदर से हमारे मसल के अंदर खिंचाव आ जाता है, और खिंचाव आने की वजह से जहाँ पे हमारा ब्लड का फ्लो नहीं पहुंच जाता है, तो अगर हम सातत्य से रेगुलर सराव करेंगे तो वो साधना से ब्लड सर्कुलेशन हमारे पूरे बॉडी को अच्छे से होता है, और सिर तक पर्याप्त मात्रा में हमारा ऑक्सीजन की पुरवठा होती है, ब्लड सर्कुलेशन की पुरवठा होती है। तो उसी के माध्यम से हमारे माइग्रेन की जो समस्या है, तो उनके लिए भी ये महत्वपूर्ण आसन योग साधना है। नेक्स्ट वाला है तनाव मुक्ति। स्ट्रेस तो बहुत ज्यादा बढ़ गया है, क्योंकि हर एक हम जीवन जो अभी लाइफस्टाइल जितनी भी है, सब अपने अपने टाइम में अपने अपने शेड्यूल में बिजी है, वर्क में बिजी है। तो जितना वर्क बढ़ेगा उतना स्ट्रेस भी आता है। तो वो स्ट्रेस से मुक्ति पाने के लिए ही योग साधना एक महत्वपूर्ण अभ्यास है। इससे स्ट्रेस जो है हमारे, तो हम मेडिटेशन करने से ये दूर हो जाता है। रेगुलर अगर हम कुछ आसन करेंगे, ध्यानात्मक आसन, जैसे मैं पहले ही बोला है कि ध्यानात्मक आसन होते हैं, व्यायामात्मक आसन होते हैं, आरामात्मक आसन होते हैं। ध्यान के लिए जो पद्मासन है, सिद्धासन है, सुखासन है, जो कि प्राणायाम के लिए हम बैठते हैं तो पद्मासन, अर्ध पद्मासन, सिद्धासन या सुखासन में बैठ के हम कर सकते हैं। तो उससे क्या होता है, मेडिटेशन में उसके हमें लाभ हो जाता है वो आसन से। तो तनाव मुक्ति के लिए योग साधना है। प्रतिकार शक्ति हमारी बढ़ती है। प्रतिदिन मेडिटेशन करने से तनाव, चिंता, डिप्रेशन के भी बहुत सारे व्यक्ति शिकार हो जाते हैं, तो उनके लिए भी ये महत्वपूर्ण है। अनिद्रा, देखिए जैसे कि नींद ना आना, ये भी एक आज के युग में, आज के दौर में बहुत ज्यादा बड़ी समस्या है। तो अनिद्रा जो है उसके लिए भी लाभदायक योग साधना है। इन सारे समस्याओं से मुक्ति पाने के लिए ही योग साधना एक ऐसी साधना है जो कम समय में, कम खर्चिक पद्धति से हमें उपलब्ध होती है। और ये जो हमारी देन है, हमारी संस्कृति है, इस संस्कृति को हमें हमारा उत्तरदायित्व है कि हम हमारी संस्कृति की जो उपासना करें, उसका संवर्धन करें, और उसको हम और अच्छे से जाने, और जानकर हम सभी को उसका अभ्यास करवाएं। तो और नेक्स्ट है हमारा पॉइंट है, दिमाग भी तेज बनाता है, क्योंकि आज अगर फास्ट युग में जीना है, हमें अगर हमारी जगह कायम रखनी है, ये कंप्यूटर युग है, तो उसके लिए भी दिमाग भी बहुत तेज होना चाहिए। और दिमाग तेज करने के लिए तो नियमित हमें योग साधना करनी चाहिए। तो नियमित योग साधना करने से हमारा दिमाग भी तेज होता है, एकाग्रता भी बढ़ती है, और स्मरण शक्ति भी इससे बढ़ती है। और मैं हमारे सारी चीजों में अंदर से आंतरिक और बाह्य शक्ति और हमारी स्ट्रेंथ भी इससे बढ़ती है। आप सभी अपने तन और मन के स्वास्थ्य के लिए योग अभ्यास करिए, क्योंकि देखिए अगर हम थोड़ा इतना सारा दिन भर हम बहुत सारे काम करते हैं, तो दिन में पूरे काम करने के लिए हमारे पास, हमारे शरीर के अंदर पर्याप्त शक्ति होना जरूरी है। और ये पर्याप्त शक्ति कहाँ से आएगी? हमारी योग साधना से आएगी। अगर रेगुलर 1 घंटा नहीं, ठीक है, काम के सिलसिले के मतलब होता है तो 1 घंटा आप नहीं निकाल सकते, एटलीस्ट कम से कम आधा घंटा खुद के लिए निकालिए। क्योंकि दिन में अगर पूरा काम करना है, पूरा दिन हमें वर्किंग रहना है, तो आधा घंटा खुद के लिए निकालना चाहिए। क्योंकि हर एक काम जब भी हम करते हैं तो उनके लिए हमारे शरीर के अंदर पावर चाहिए, स्ट्रेंथ चाहिए, और विदाउट स्ट्रेस वो वर्क हमें करना है, तो उसके लिए हमें योग साधना करनी चाहिए। इसीलिए क्योंकि सफल जीवन जीने के लिए जो है शरीर को सकारात्मक ऊर्जा और मानसिक शक्ति की जरूरत होती है।
जो हमें योग साधना से ही मिलती है। करो योग, रहो निरोग। यही सबको मैं कहलाऊंगी कि आज से जितना भी आपको समय मिले, आधा घंटा स्टार्टिंग में आप 15-20 मिनट करिए। जैसे जैसे आपका सराव बढ़ेगा, आपको उस पर वैसा ही एकाग्रता आपकी बढ़ती जाएगी, आपको अच्छा लगेगा। जैसे जैसे आपको इफेक्ट होता जाएगा योग साधने का, जैसे हम कितना भी बताएं, लेकिन जब हम खुद करते हैं, जब हम इन्वॉल्व होते हैं, प्रैक्टिस करते हैं, जैसे जैसे हमें खुद को उसके बारे में जानना होता है और हमारे ऊपर हमारे अंदर इंटरनल जहाँ पे ग्रोथ होती है, तब जाके हमें उसका एहसास होता है कि नहीं, सही मायने में हमें आधा घंटा कम से कम हमारे शारीरिक स्वास्थ्य के लिए, हमारे मानसिक स्वास्थ्य के लिए देना चाहिए। तो करो योग, रहो निरोग। अभी यहाँ पे मुझे आमंत्रित किया गया है एडवोकेट BD हम्बरडे महाविद्यालय एसटी कॉलेज के सभी संयोजकों ने मुझे इस वेबिनार में रिसोर्स पर्सन के तौर पे अवसर दिया। तो मैं सभी का मन से आभार व्यक्त करती हूँ। अगर कोई भूल चूक हुई हो तो मुझे क्षमा करिए। ओम, धन्यवाद। खूप खूप धन्यवाद मॅडम. खरंच छाया पलोडकर विरकर मॅडम यांनी सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण जगतोय, असंख्य अशा संकटांचा सामना करतोय आणि त्यावेळेस शारीरिक कमजोरी आपल्याला त्या ठिकाणी येत असते आणि आसनांविषयी मॅडमनी सखोल असं मार्गदर्शन केलं. आसनांचे विविध प्रकार पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मॅडमने येथे उलगडून दाखवले. तसेच आपल्या आसनाने शरीराला स्थिरत्व कसं प्राप्त होतं, मनाला स्थिरत्व कसं प्राप्त होतं, श्वास कसा घ्यावा, कसा सोडावा, संथ गतीने सराव करून आपला स्टॅमिना कसा वाढवावा आणि या आसनाने काय होतंय तर एकाग्रता आपली वाढीस लागते, चंचल मनाला स्थिरत्व प्राप्त होतंय आणि शारीरिक मानसिक संतुलन राखण्यासाठी दररोज आसन करणं खूप गरजेचं आहे असा मौलिक संदेश मॅडमने दिलाय. आणि मग हे सूर्यनमस्कार करून, आसन करून किंवा योग दर्शन करून महत्वाचे फायदे म्हणजे आपलं शरीर मन स्वस्थ राहतं, ऊर्जा येते, थकवा दूर होतो, लठ्ठपणा दूर होतो, रोग प्रतिकारक क्षमता आपल्या सर्वांमध्ये त्या ठिकाणी निर्माण होते. आणि हे सगळं करण्यासाठी फक्त आणि फक्त सातत्य महत्वाचं आहे. कारण आज फक्त प्रत्येक मनुष्य ताण तणावात जगतोय आणि हा ताण तणाव दूर करायचा असेल तर या योग दर्शनाचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. आणि शेवटी जाता जाता सर्वांनी अर्धा तास स्वतःसाठी वेळ काढा हा मौलिक संदेश मॅडमने दिलाय. आणि करो योग, रहो निरोग असा सुंदर संदेश मॅडमने दिला. मॅडमचे महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि यानंतर पुढे विद्यापीठाच्या व्यस्त कामातून आपला बहुमोल असा वेळ या वेबिनारसाठी देणारे रिसर्च गाईड, शारीरिक शिक्षण क्रीडा विभागात विद्यापीठ स्तरावर नवनवीन उपक्रम राबवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर संदीप जगताप सर यांना विनंती करते की त्यांनी या वेबिनार विषयी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. सरांविषयी 2 शब्द. सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपुले पेलण्याचे भाग्य आम्हाला भले अशा दिग्गजांचे मार्गदर्शन ऐकण्याचे आदरणीय डॉक्टर संदीप जगताप सर यांना विनंती करते की आपण आपल्या वेबिनार विषयी आपला अभिप्राय आपण या ठिकाणी नोंदवावा. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. योग के लिए जीवन में सुख शांति फर्स्ट all the organizing committee of national webinar yogical BD Hamdallah the program and sir this webinar secretary organizing secretary Professor NN Nanmate sir IT court संदीप सर आवाज येत नाहीये, आवाज ब्रेक होतोय संदीप सर.
सॉरी, नेटवर्क येतोय? आवाज येतोय का? हा सर, सर थोडा ब्रेक होतोय मध्ये आवाज. आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज येत नाही. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बहुतेक, कारण बऱ्याच वेळेपासून हा चालू आहे आणि मोबाईलवर अटॅच असल्यामुळे आवाज येत नसेल. पण आता येतोय का? थोडस बाहेर हे केलंय मी. ओके, येतोय आता. हा येतोय. तर अतिशय म्हणजे बऱ्याच कालांतराने हा वेबिनार आणि त्यातल्या त्यात शारीरिक शिक्षण, योगा आणि शारीरिक शिक्षण मध्ये हा वेबिनार ऑर्गनाईज केला. त्यामुळे मी आयोजन कॉलेजचे आणि स्पेशली कन्व्हेनर डॉक्टर संतोष वनगुजरे सर यांचं, आयोजन समितीच्या आपल्या या सर्व आयोजन टीमचं मी विद्यापीठाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. अतिशय चांगला वेबिनार आपण या प्रसंगी आयोजित केला. कारण असं म्हटलं जातं की आपल्या उपनिषदामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर हे सर्व धर्म सिद्ध करण्याचं प्रथम साधन आहे आणि त्या शरीराची निगा राखण्यासाठी योग हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण देर आर 2 टाइप्स ऑफ आजच्या रिसोर्स पर्सन, डॉक्टर प्रोफेसर शत्रुंजय कोटे सर आणि मॅडम यांनी दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीने, सरांनी सायंटिफिक दृष्टिकोनातनं योगा आणि मॅडमनी म्हणजे जसं रामदेव महाराजांचे जे बाबांचे शिष्य बोलतात त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या विषयाची मांडणी केली. योग हा आपल्याला माहिती आहे की ही एक भारतीय प्राचीन परंपरा आहे आणि आज संपूर्ण विश्वामध्ये हा योग आपण मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो आणि भारताची एक देण म्हणून संपूर्ण जगाने हा योग मान्य केलेला आहे. त्यामुळे अशा योग आणि शारीरिक फिजिकल फिटनेस याच्यावर हा जो वेबिनार ऑर्गनाईज करण्यात आला, हा खरोखर एक बऱ्याच दिवसानंतर किंवा वर्षानंतर आपण ज्याला म्हणूया की चांगल्या पद्धतीने व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आभासी पद्धतीने ऑर्गनाईज केला. दोन्ही रिसोर्स पर्सन आपण जे बोलवले ते अतिशय तज्ज्ञ आणि त्या क्षेत्रातले माहिर रिसोर्स पर्सन आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा वेबिनार आयोजन करण्याचा जो उद्देश होता तो खरोखर यशस्वी झालेला आहे. आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मधनं, कारण प्रोफेसर डॉक्टर शत्रुंजय कोटे सर आणि डॉक्टर छाया मॅडम या दोघांनी जो संदेश दिला की आपण आपल्या डेली बिझीच्या शेड्यूल मधनं आपल्याला आपण 1 तास कमीत कमी हा आपल्या स्वतःच्या शरीरासाठी आपण दिला पाहिजे. कारण फिटनेस तेवढंच महत्वाचं आहे. ते आपण योगाच्या माध्यमातून करा किंवा एक्सरसाइजच्या माध्यमातून करा, कारण फिटनेस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आपण कोरोनामध्ये बघितलं की अनेक जणांना कोरोनामध्ये म्हणजे अनेक संसार हे तुटून पडले आणि असंच एक कोरोनामध्ये एका शेवटचा श्वास घेणाऱ्या एका व्यक्तींचे असे बोल आहे की कोरोनात असं वाटलं, मरताना असं वाटलं की आयुष्य असंच वाहून गेलं, मरताना असं वाटलं आयुष्य असंच वाहून गेलं, मला जगायचं होतं असं म्हणत जगणं मात्र राहून गेलं. त्यामुळे आपण वी आर व्हेरी लकी, वी आर इन द फील्ड ऑफ एज्युकेशन आणि आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत. तरी सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेस, म्हणजे असं मी म्हणत नाही की 100%, बट त्यातले बऱ्याच प्राध्यापक हे बऱ्याच ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी असतात. त्यातल्या त्यात मग फिटनेसचा विषय तर थोडासा दूरच राहतो, पण बाकी प्रॉपर्टीज, पैसा, किती प्लॉट घेतले, काय घेतले, याचे किस्से बरेच ऐकायला येतात. मलाही चांगला अनुभव आहे. त्यामुळे मी जाता जाता एवढंच म्हणू इच्छितो की योगा हे काय आहे की पैसे से पीछे दौड़ रहा सबका मन है, पैसे के पीछे दौड़ रहा सबका मन है, रोगों से पीड़ित सबका तन है, पैसे के पीछे दौड़ रहा मन है, रोगों से पीड़ित सबका तन है, योग तुम अपनाओ क्योंकि स्वास्थ्य ही जीवन का सबसे बड़ा धन है, स्वास्थ्य ही जीवन का सबसे बड़ा धन है. पुनश्च एकदा मला या प्रसंगी आपण या आभासी पद्धतीने व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर बोलवलं त्याबद्दल मी
आयोजन समितीचे, या महाविद्यालयाचे खूप खूप आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सोप्या सुटसुटीत शब्दामध्ये दोनही वक्त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आपण थोडक्यात या ठिकाणी मांडलं आणि खऱ्या अर्थाने शरीर हे सर्व धर्म सिद्ध करण्याचं महत्वाचं असं साधन आहे आणि भारताला योगाची प्राचीन परंपरा लाभलेली आहे आणि ही देणगी आपण सर्वांनी या ठिकाणी स्वीकारली पाहिजे असा मौलिक संदेश आपण आपल्या समारोपातून थोडक्यात या ठिकाणी दिलेला आहे. हा वेबिनार खऱ्या अर्थाने यशस्वी झाला ही आमच्या महाविद्यालयासाठी एक गौरवाची थाप आपण जाता जाता मारलेली आहे. सर खरंच आपले पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि जगणं मात्र राहून गेलं अशा सुंदर कवितेच्या ओळी तुम्ही या ठिकाणी बोलले त्याबद्दलही धन्यवाद. आणि रोगाने पिडलेलं जे शरीर आहे त्याला जर बाहेर काढायचं असेल तर योगच महत्वाचा आहे आणि योग दर्शनच महत्वाचं आहे असा मौलिक संदेश सर आपण दिला. आपल्या व्यस्त कामातून आपण महाविद्यालयासाठी जो बहुमोल असा वेळ दिला त्याबद्दल आपले कृतज्ञतापूर्वक महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करते सर. आणि आजच्या वेबिनाराच्या समारोपाकडे जात असताना वेबिनारचे समारोपीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर सोपान निंबोरे सर यांना विनंती करते की आपण आपले समारोपीय मनोगत व्यक्त करावे. हॅलो, धन्यवाद मॅडम. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी डी आंबर्डे महाविद्यालयाच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटतर्फे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे निमित्तानं प्रथमतः या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते डॉक्टर शत्रुंजय कोटे सर, दुसरे प्रमुख वक्त्या मिसेस छाया मिरकर मॅडम आणि ज्यांनी आत्ताच आपणाला मार्गदर्शन केलं असे आमचे मित्र डॉक्टर जगताप संदीप सर, हेड डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. त्याचप्रमाणे या चर्चासत्राचे संयोजक स्पोर्ट्स विभाग प्रमुख डॉक्टर वनगुजरे सर, मी प्रथमतः आपणा सर्वांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमच्या आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशोर नाना, सचिव अतुल शेटजी मेहर, सर्व संचालक मंडळ या सर्वांना धन्यवाद देतो की हे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी आम्हाला संस्थेने परवानगी दिली. आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंटला धन्यवाद देतो की उत्कृष्ट आणि छान अशा प्रकारचं हे चर्चासत्र आपण आज या ठिकाणी ऑनलाईन आयोजित केलं. आणि निश्चित योगा आणि शारीरिक स्वास्थ्य या विषयावरती हे तीनही प्रमुख वक्त्यांनी, अगदी कोटे सरांनी तर स्वतः लाईव्ह डेमो करून प्रात्यक्षिक करून योगा कसा करायचा हे आपणाला दाखवलं. आणि मिरकर मॅडमनी देखील उत्कृष्ट छान प्रकारची माहिती योगाबद्दल आपणाला दिलेली आहे. निश्चित भारत देशाचा जर विचार केला तर या योगाची जननी म्हटलं तरी भारत देश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या योगाची उत्पत्तीच भारत देशामध्ये झालेली आहे. आपण पूर्वीपासून जर पाहिलं तर योगगुरू रामदेव बाबा असतील, आमचे रविशंकर असतील किंवा इतर जे जे काही मार्गदर्शन करणारे या योगाच्या बाबतीतले तज्ज्ञ मंडळी असेल, म्हणजे पूर्वीचा जरी इतिहास पाहिला तर तेव्हापासून आजपर्यंत पूर्वीच्या काळी दवाखान्यांची संख्या कमी होती. सर्व काही योगा आणि आयुर्वेद या दोनच गोष्टींवरती आपलं स्वास्थ्य कसं चांगलं राहील याच्याकडे भारत देशाचा तरी निश्चितपणाने कल होता. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मी देखील गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 25 ते 30 वर्षापासून हा योगा करतो आणि करून देखील इतरांचा घेतो. भारताने योगाची सुरुवात केली आणि जागतिक योगा दिन आपण जूनमध्ये साजरा करत असतो. त्या दृष्टीने देखील महाविद्यालयामध्ये विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील या सर्वांना
त्या योगाबद्दलची माहिती त्या त्या दिवसापुरती आपण देत असतो. परंतु हे योगा दिनापुरता सीमित न राहता, म्हणजे आपण वृक्ष लागवड करा म्हणतो, परंतु खरे तर वृक्ष लागवड नाही, वृक्ष जोपासायला पाहिजेत, नुसतं लावून बाजूला होता कामा नाही. त्याच पद्धतीनं योगा करून टाकला नाही पाहिजे, तर त्याच्यामध्ये सातत्य कसं टिकून राहील त्याच्याबाबत नियमितपणा कसा टिकून राहील याच्याकडे मला वाटते आपला सर्वांचा जर कल राहिला तर निश्चितपणानं जी एनर्जी या योगाच्या माध्यमातून मिळते त्या एनर्जीच्या बळावरती आपण दिवसभर एक चांगल्या पद्धतीनं आपल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आणि निश्चित योगाबरोबरच जर आहाराची जोड दिली तर आणखीन एक दुग्ध शर्करा योग आपण त्याला म्हणतो, तशा पद्धतीनं देखील ह्या आहाराची जोड जर योगाला दिली तर निश्चित आपलं जे आरोग्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, ते कधीही बिघडत नाही. आणि म्हणून सकाळी लवकर उठणे आणि संध्याकाळी लवकर झोपणे ह्या दोन गोष्टीचा जर आपण उपयोग केला, वापर केला आणि दिवस मावळण्याच्या आधी जर आपण जेवण केलं तर याच्या इतका दुसरा कुठलाही उपयोग शरीराला कशातूनही मिळत नाही. आणि म्हणून योगाबरोबरच या 2-3 गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर निश्चितपणानं आपल्याला कुठल्याही मेडिसिनची गरज भासणार नाही असं देखील मला या निमित्तानं वाटतं. त्याच्यामुळं मी परत एकदा सर्व या सेमिनारसाठी उपस्थित असलेले सर्व रिसोर्स पर्सन यांना महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं धन्यवाद देतो, संयोजन समितीला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर आणि मोजक्या थोडक्या शब्दामध्ये अध्यक्षीय समारोप आपण या ठिकाणी केलाय. खर तर भारत हा योगाची जननी आहे. सर तुम्ही स्वतः म्हणजे आधी केले आणि मग सांगितले. जवळ स्वतः सर 25 ते 30 वर्षापासून स्वतः योगा करतात आणि इतरांकडून हा योगा ते करून घेतात. आणि योगा हा योग दिनापुरता मर्यादित न राहता दररोज योगा करणं किती गरजेचं आहे या संदर्भात सरांनी मार्गदर्शन केलं. योगा बरोबर जर आहाराची योग्य जोड दिली तर नक्कीच शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहू शकेल, शारीरिक स्वास्थ्य बिघडणार नाही. सकाळी लवकर उठणं आणि रात्री लवकर झोपणं हा महत्वाचा संदेश सरांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून दिला. आदरणीय ऍडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सोपानजी निंबोरे सर यांचेही मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. यानंतर जर कुणाला काही प्रश्न असतील तर कारण कार्यक्रमाला वेळही खूप झालेला आहे, 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी घेतले जातील आणि मग नंतर आपण आभाराकडे वळूया. कुणाला असतील तर विचारावे. जाऊया आभाराकडे मग. खरं तर सर मला या संदर्भात असं म्हणावंसं वाटतं की सहवास हा काही क्षणांचा वेळ लावून गेला. सहवास हा काही क्षणांचा वेळ लावून गेला